वा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुका मने वाटे नको फुटो देऊ फाटे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. विठोबा रखुमाई नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि देवाबरोबर संवाद साधत एक विलक्षण असणारी मागणी मागणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग विश्रांती पावलो सांभाळा उत्तर, विश्रांती पावलो सांभाळा, विश्रांती पावलो सांभाळा उत्तर, विश्रांती पावलो सांभाळा. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. वचन ऐका कमलापती, माझे रंगाची विनंती करतो कधी काळी, वचन ऐका कमलापती, माझे रंगाची विनंती करतो कधी काळी, आपणा सावे जवळी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी या परमपावन श्री श्रावण महिन्यामध्ये हनुमंतरायांच्या दरबारामध्ये 3 दिवसांची ही सेवा आपण संपन्न करत असतो. त्यातील असणारी ही 2ऱ्या क्रमांकाची जागराची असणारी कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून देवाबरोबर बोलतायत. काय बोलतायत? देवाला सांगतात, देवा माझ्या अंतकरणामध्ये एक विशिष्ट प्रकारचा भाव प्रगट झालेला आहे. अशी एक दिव्य भावना निर्माण झालेली आहे की असं वाटतं ही कायमस्वरूपी टिकून राहिली पाहिजे. ही जर टिकून ठेवायची असेल तर माझ्या स्वतःच्या सामर्थ्याने ही टिकेल असं मला वाटत नाही. पण तुम्हाला सहाय्य हो, माझ्या पोटात निर्माण झालेला हा भाव आहे, हा असाच टिकून ठेव, याच्यात अंतर पडू देऊ नकोस. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, हा भाव असाच माझ्या पोटामध्ये टिकून राहावा. तुकोबा असाच भाव जर तुमच्या पोटात टिकून राहिले तुम्ही काय कराल? ते म्हणले काय नाही, मग माझ्या कपाळानं माझ्या भाग्यानं जे कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे ते मी करीत राहीन आणि ते कर्म करता करता मी तुझं नामचिंतन करीन. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. माझ्या भाग्यानं माझ्या कपाळानं मला जे कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे इमानदारीने करीत राहीन आणि ते कर्म करता करता मी तुझं नामचिंतन करीन देवा. फक्त हे करत असताना, नामचिंतन करताना माझं मन मात्र तुझ्याजवळ त्यांनी दृढ बांधून राहिलं पाहिजे. म्हणून दृढ माझे मन येथे राखावे बांधून, माझं मन तुझ्या पायाजवळ बांधून ठेव. मागणी आहे तुकोबरायांची भगवंताकडं. हे भगवंता माझं मन तुझ्या चरणाजवळ बांधून ठेव.
आणि तुझ्या प्राप्तीचा, तुझ्या विलक्षण सुखाचा हा जो मार्ग मला सापडलेला आहे, या मार्गाला असंच माझ्या जीवनामध्ये कायमस्वरूपी ठेव, याला फाटे फुटू देऊ नकोस. कारण चांगली वाट सापडलेली आहे. या वाटेवर चालताना त्यांनी समाधान मला प्राप्त होत आहे. आतापर्यंत ज्या वाटेवर मी चालत असेल किंवा प्रपंच त्यांनी करत असेल, चांगले वाईट सगळे प्रपंचातले गुणदोष माझ्या अंगात त्यांनी असतील, मला ते नको आहेत. ते सोडून मी चांगल्या रस्त्यावर आलेलो आहे. फक्त या रस्त्यात आता फाटे फुटू देऊ नकोस. तू का म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे, आता फाटे फुटू देऊ नकोस. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. माझ्या भाग्यानं कपाळानं मला जे प्राप्त झालेलं आहे ते मी करतो आणि तुझं नामचिंतन अखंड त्यांनी करत राहतो. अशी भावना भगवंताच्या समोर तुकोबाराय व्यक्त करतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. बऱ्याच वर्षांपासून आणि 3 दिवसांचा हा सोहळा आपण आपल्या छोट्याशा वाडीमध्ये संपन्न करत असतो. तसं तर आपल्या गावामध्ये फार मोठे मोठे सोहळे त्याने संपन्न होत असतात. मग आता हा 5 दिवसाचा 7 दिवसाचा होऊ शकतो, पण किती कार्यक्रम करायचे, सारखे कार्यक्रमच लागून लागून त्याने महाराज पाहायला मिळतात. रामनवमीच्या वेळेला कार्यक्रम असतो, नाथ जन्माच्या वेळेला कार्यक्रम असतो, असे अनेक कार्यक्रम आपल्या गावामध्ये त्यांनी संपन्न होतात. पण हा 3 दिवसाचा छोटा टामटुमीत अतिशय सुंदर असणारा कार्यक्रम या छोट्याशा वाडीमध्ये त्यांनी संपन्न होतो. याच्या आधी अनेक वेळेला सेवा करण्याचा योग आम्हाला या ठिकाणी जुळून आला. याही वर्षी फार प्रेमानं त्यांनी ही सेवा भगवंताच्या कृपेनं प्राप्त झाली. खरं तर आंबेकर महाराजांनी उद्याची सकाळची सेवा अशा पद्धतीने घेतली होती. काल्याचं कीर्तन त्यांनी सेवेकरिता काल्याचं कीर्तन अशा पद्धतीने दिलं होतं. कर्म भगवंताकडे त्यांनी महाराज काय मागितलं पाहिजे हा प्रश्न आहे. कोण मागतो, का मागतो, कशाकरिता मागतो, कधी मागतो, कोणत्या अवस्थेत मागतो, हे सगळं मागण्याविषयीचं फार मोठं चिंतन मला आपल्या समोर मांडता येऊ शकतं. मागायची गरज कोणाला असते? ज्याला काही कमी पडलेलं आहे त्याला. बरं मागून मागून मागेल कोणाला? ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला. कारण ज्याला कमी पडलेला आहे तो मागतो आणि ज्याच्याकडे जास्त आहे त्याला मागतो. मग सगळ्यात जास्त जर कोणाकडे असेल तर ते भगवंताकडेच आहे महाराज. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे 6 गुणवरी वसती जेथ. म्हणून भगवंताकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे, यश, श्री, त्यांनी सगळ्या गोष्टी भगवंताकडे संपन्न. तो सर्व गुण संपन्न आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा, त्याच्याकडे सर्व काही गच्च भरलेलं आहे. आणि आपल्याकडे त्यांनी महाराज कमी पडलेलं आहे. मग ज्याच्याकडे कमी पडलं त्यानं त्यांनी महाराज त्यालाच मागावं ज्याच्याकडे भरपूर आहे. मग आपल्यासारख्यानं जर त्यांनी महाराज संसारातल्या लोकांच्या समोर मागायला सुरुवात केली तर संसारातल्या लोकांकडे देण्याकरिता आधी असलं पाहिजे, मग ते आपल्याला देतील. तुम्हाला सुख मागायचंय, तुम्हाला समाधान मागायचंय आणि तुम्ही संसारातल्या लोकांकडे मागायला निघाले. अहो, ज्यांना स्वतःला सुख नाही, जे स्वतःच कधी सुखी झाले नाही, समाधानी झाले नाही, आणि त्यांच्याकडे तुम्ही सुख समाधान मागण्याकरिता निघाले, ते तुम्हाला काय सुख देतील, ते तुम्हाला काय समाधान देतील? मग आपण चुकीच्या ठिकाणी मागण्याकरिता जातो. मागायचंच असेल तर ते त्याला मागावं ज्याच्याकडे भरभरून आहे. एका माणसानं एका बांधावरच्या देवाची उपासना केली. साखरे महाराज विनोदानं दृष्टांत सांगायचे. ते म्हणजे बांधावरचा देव त्याने होता आणि प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यानंतर भक्ताला म्हणलं, भक्ता माग, तुला काय पाहिजे? तुम्ही ऐकतात ना सगळेच, लक्षपूर्वक ऐका. काय पाहिजे भक्ता, तुला माग. भक्त म्हणला, देवा मला गुरुगुरु हिंडावं लागतं, इकडं जा तिकडं जा, या गावात जा शेजारच्या गावात जा, आणि पायपिटी करून करून पाय दुखायला लागतात. मला फिरण्याकरिता जर तू एखादा चांगला घोडा दिलास तर किती चांगलं होईल. म्हणजे भक्त देवाला म्हणला बांधावरच्या, मला घोडा दिलास तर किती चांगलं होईल. तो देव खदखदून हसायला लागला. म्हणे, देवा तू का हसतोस? देव म्हणला, वेड्या, तुला घोडा देण्याचं सामर्थ्य जर माझ्यात असतं तर मी गाढवावर कशाला फिरलो असतो. म्हणजे तो गाढवावरचा देव होता. मग तो स्वतःच गाढवावर फिरतो आणि तो घोडा कसं काय देईल महाराज समोरच्याला? म्हणजे देणाऱ्याकडे सुद्धा द्यायला पाहिजे ना, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मागणी हा शब्द ज्या वेळेला येतो, मागण्याचा प्रसंग ज्या वेळेला तगडी समोर उभा राहतो,
त्यावेळेला मागणार एक असावा लागतो, ज्याच्याकडे मागितलं जातो तो देणार एक असावा लागतो. मग दोघं दोन स्वतंत्र अवस्थेत असावे लागतील. मागणारा सुद्धा मागण्याच्या अवस्थेत आहे, त्याच्याकडे न्यूनता आहे. आणि ज्याच्याकडे मागतो तो स्वतंत्र अवस्थेत आहे, त्याच्याकडे अधिकता आहे. आणि तिथं हा त्यांनी संबंध होऊ शकतो, तिथं हा व्यापार होऊ शकतो. आता मुद्दा इथं आहे, आज मागणारे तुकोबार आहेत, देणारा देव आहे इथपर्यंत ठीक आहे. पण तुकोबारांसारख्या महापुरुषांना काय कमी पडलं असेल मागायला, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांना काय मागायचं आहे महाराज? तुकोबारा काय मागतील भगवंताच्या समोर मागायला लागले तर? खरं सांगतो, लक्षपूर्वक ऐका, महत्वाचा मुद्दा आहे. थोड्या वेळ चिंतन करायचं ना आपल्याला 9 वाजेपर्यंत. मग लक्ष देऊन सगळ्यांनी ऐका. थोडं थोडं पुढं सरका, या इकडंच पुढं या. तुम्ही तुकोबारा आहेत, देणारा देव आहे. आता तुकोबारायांना मागायचे मुद्दा काय आहे? कोण मागू शकतो? इतक्या वेळ काय ऐकलं तुम्ही? कोण मागतो? ज्याच्याकडे कमी आहे तो. आणि कोण देतो? ज्याच्याकडे जास्त आहे तो. तुकोबारांचा एक अभंग असा आहे भगवान शंकराबरोबर बोलताना, मी तव अल्पची संतोषी, तुम्ही विश्वनाथ, दीनरंकमी अनाथ. हे म्हणता म्हणता म्हणतात, काय ऊने तुम्हापाशी, मी तव अल्पची संतोषी. तुमच्याकडे काय कमी आहे आणि मी सुद्धा थोड्याच समाधान मानणार आहे. पण मला त्यांनी मागायचं आहे. तुकोबाराय मागणार आहेत आणि देव देणार आहे. मुद्दा इथं आहे की तुकोबारांना काय कमी पडलं. तुमच्या माहिती करता सांगतो, तुकोबारा हे मागणाऱ्यांच्या कॅटेगरीत नाहीतच मुळात. त्याला खेटून बसलं की हार्टला त्रास होतो. असं दोन्हीच्या मध्ये बसा, खरंच हा दोन्हीच्या मध्ये बसा. असं बरोबर मुख्य श्रोते. तुकोबारांना त्यांनी महाराज, तुकोबारांकडे जर बारकाने पाहिलं तर तुकोबारा हे मागणारे नाहीत, तुकोबारा हे देणारे आहेत. आणि आज सगळ्या जगाला देणारा देवाच्या समोर मागाय करता उभा आहे. काय देतात तुकोबाराय? तुकोबारांनी जगाला काय दिलं असा जर प्रश्न त्यांनी विचारला कोणी, तुकोबारांनी वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. हे सगळं त्यांनी महाराज जगद्गुरु तुकोबारांनी जगाला दिलं. ते अवतारीच आहेत महाराज, देण्याकरिताच आलेले आहेत. त्यांनी अनेक जीवांचा उद्धार केलेला आहे, जीवाला दिलं. त्यानं वेद लोकांच्या समोर सांगितला, वेदाचा महिमा वाढवला, वेदावर उपकार केला, शास्त्रावर उपकार केला, धर्मावर उपकार केला. या सर्व लोकांवर त्यांनी उपकार, देवावर सुद्धा उपकार करणारे तुकोबार आहेत. असे तुकोबार आहेत त्यांनी महाराज देणारे आहेत. त्यांचा एक अभंग म्हणून दाखवतो. ते म्हणले, मी घेत नाही, मी देतो, थोडा ट्रबल कमी करायचा आणि किंचित इको दे थोडासा. ते म्हणले, हे तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावं या उरले नाही. बघा, माझं तन म्हणजे शरीर मी देवाला दिलं, माझं मन मी देवाला दिलं, माझं धन मी देवाला दिलं. जे देवाला देणारे आहेत ते देवाकडून काय मागतील महाराज? फार महत्वाचा विचार आहे. त्यांनी काय काय दिलं देवाला? स्वतःचं तन दिलं, म्हणजे शरीर देवाच्या कामाला लावून टाकलं. स्वतःचं मन, हे मन टाकणे फार दुर्मिळ गोष्ट आहे. आपल्याकडं आहे मन, आपण कोणाला पण देत नाहीत महाराज. आपलं मन फार भामटेपणा आपल्या पोटात असतो. आपल्याला जिथं त्यांनी मन रमतंय तिथंच त्यांनी मन देतो आपण. सगळ्यांना आपलं मन देत नाहीत आपण. हे मन सगळ्यांना दिलं जात नाही. तुकोबारांनी मनही देवाला दिलं. तुकोबारांनी सगळं धन देवाला दिलं महाराज. लोक देवाची उपासना करतात, ते धन देण्याकरिता करतात का धन मिळवण्याकरिता करतात? मुख्य श्रोते सांगा. मिळवण्याकरिता. सगळ्यात महत्वाचा विचार आहे. काय विचार आहे? धन देवाला देण्याकरिता अट्टहास नाही, देवाकडून धन मिळवण्याकरिता अट्टहास आहे. सगळा देव देव कशा करता चालला? तुला नारळ फोडीन, तुला तोरण बांधीन, तुला त्यांनी मलिदा खाऊ घालीन देवाला. असे नवल देवाला असतात. फक्त देवा माझा असं होऊ दे, ह्याच्याकरता अट्टहास असतो. म्हणजे देवाकडून घेण्याकरता सगळा कार्यक्रम त्यांनी असतो. देवाला देतो कोण महाराज? देतात सुद्धा एवढंच देतात. एवढा आता श्रावण महिना गेला, तो आषाढ महिना गेला की नाही, आता या मावश्या निवद देतात देवाला. खरं सांगतो, आपल्याला खायला त्यांनी महाराज असं मोठं ताट असतंय, त्याच्यात त्यांनी पुरणाची पोळीन हेन तेन सगळं त्यांनी ताट गच भरलेलं असतं. आणि देवाचे नैवेद्य तपासून बघा तुम्ही, एवढेच असतात ते. एका तव्यावर 25
आणि असे उलथे पालथे करून ते कच्चे मच्छे तसेच त्याच्यावर 2 त्यांनी महाराज शीत भाताचे, 1 थेंब त्यांनी महाराज आमटीचा, थोडं भजकूर तडून, थोडं त्यांनी कुरडई, असं त्यांनी प्रत्येकावर थोडं थोडं ठेवायचं आणि ते एवढं एवढं देवासमोर द्यायचं. त्याला अख्खं ताट भरून सुद्धा द्यायचं नाही, द्यायची प्रवृत्ती नाही, पण ते द्यायचं आणि उभं राहायचं आणि त्याच्याकडे बघायचं. कशाला? येऊ द्या, निवद दाखवलेला आहे, येऊ द्या. द्यायचं नाही महाराज. तुकोबार आहे तसे नाहीत. तुकोबार आहे असे आहेत महाराज, देणारे आहेत. काय काय दिलं? तन मन धन दिले पंढरीराया. स्वतःचं शरीर देवाच्या कामाला देऊन टाकलं, स्वतःचं मन देवाला त्याने देऊन टाकलं, सगळं धन देवाच्या कामाकरता देऊन टाकलं. असे देणारे तुकोबार आहे, समर्थ आहेत. ते सर्वसामान्य असणाऱ्या जीवाला आणि मोक्षाचं दान देणारे तुकोबार आहेत, जे त्यांनी भगवंताची प्राप्ती करून देणारे तुकोबार आहेत. एवढे श्रेष्ठ तुकोबार आहेत महाराज, हे देणारे सगळ्या जगाला. आणि ते आज मागायला उभे राहिले आणि ते देवाच्या समोर त्यांनी मागणी मागणार आहेत. काय मागायचं तुकोबारायांना? काय मागितलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि काय मागितलं पाहिजे आणि काय नाही मागितलं पाहिजे हा पण विचारात घेण्यासारखा मुद्दा आहे. देवासमोर त्यांनी मागावं की नाही मागावं हाच पहिला प्रश्न आहे. कारण इथून मागच्या लोकांनी त्यांनी यादीच सांगितली, हे काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. देवाकडे काही मागायचंच नाही अशी रीत आहे वाडवडिलांची. मग मागायचं नाही तरी पण तुम्ही मागण्याकरिता अट्टहास करता आहात. का बरं? तुम्हाला काय त्यांनी मागायचंय हे लक्षात घ्या. काय मागावं आणि काय मागू नये. म्हणे काहीच मागायचं नाही, काही मागणं अनुचित आहे. काय मागू नये? जे प्राप्त करून घेतल्यानंतर देवात आणि आपल्यात अंतर पडेल असं मागू नये. सोपं सोपं सांगतोय, परत एकदा वाक्य ऐका. जे प्राप्त करून घेतल्यानंतर देवात आणि आपल्यात अंतर पडेल असं मागू नये महाराज. म्हणून मी फार चांगला भक्त होतो, गंध लावित होतो, माळ घातलेली होती, देवपूजा करीत होते, घंट्या वाजवत होतो, आरत्या वळीत होतो, सगळं काय करीत होतो. पण मी बुवा झालो. खरं खरं सांगतो, देवानं काय केलं? मला दिलं काय? हे बुवा पण दिलं. आणि जसाच बुवा झालो, देवपूजा बंद, काकडा बंद. बुवा झाल्यावर बघा, बुवा लोक नाही करीत महाराज हे सगळं. मग मी आपलं सांगतो तुम्हाला, फक्त महत्वाचा मुद्दा सांगतो. मी पाहिलं ना महाराज, बुवा लोक अशी आंघोळ केली का लगेच तोंडाला पावडर फेवडर फासून निसता गंध असा वर वडला का घुसलाच लगेच खायला तिकडं कुठं. तो काही सुचिरभूत होतो का? तो काही सोहळं लावतो का? तो काही तुळशीला पाणी घालतो का? काही सूर्याला त्यांनी अर्घ्य देतो का? काही तासभर देवाच्या समोर बसून काही नित्य पूजा पाठ ध्यान धारणा काही करतो? काही करीत नाही. फक्त तो सांगतो कंबर बांधून. तो म्हणतो देवधर्म करा, परमार्थ करा, नामस्मरण करा. असं फार फार आयटीत त्याने फक्त सांगतो, करीत काहीच नाही. का बरं? त्याला देवानं दिलं ना महाराज, तो बुवा झाला. जसाच बुवा झाला देवापासून लांब गेला महाराज. असं बुवा झाल्यानंतर जर देवापासून लांब जावं लागत असेल ना, अंतर पडत असेल तर काय करता त्या बुवापणाची माती? काय करता असं बुवाहून? जे प्राप्त करून घेतल्यानंतर देवात अंतर पडत असेल ते कधीच प्राप्त करून घेऊ नये. मान सन्मान स्तुती कौतुक त्यांनी महाराज देवापासून लांब नेणार आहे. सगळे त्यांनी रामायण अख्खं झालं आणि हेच हनुमंतराय आहेत. यांना विचार खोटं वाटलं तर ते सगळ्या लोकांना त्यांनी महाराज बक्षीस द्यायचं काम सुरू होतं आणि फक्त हनुमंतरायाला बक्षीस नाही दिलं. मग सीतामाईला वाईट वाटलं, मग तिने ती गळ्यातली माळ दिली नवरत्नांची आणि ती हनुमंतरायांनी घेतली आणि त्यांनी एक एक दाना फोडायला सुरुवात केली. सीतामाई वानरच आहे किती केलं तरी बघा, एवढी सगळी मौल्यवान माळ दिली, लागलं फोडायला जातात. अरे का फोडतोस? सांगितलं काही नाही फोडत नाही. मग काय करतोस? मला बघतो त्या मौल्यवान रत्नांमध्ये माझा राम कुठं दिसतो का? अरे म्हणले मग आहे का राम? म्हणे नाही, याच्यात राम नाही. मग राम कुठं आहे? माझ्या हृदयात आहे. दाखव ना. हृदयात आहे. तर सगळ्यांच्या समोर भर दरबारात त्यांनी मला स्वतःची छातीच फाडली आणि आतमध्ये राम, एकटा राम नाही, राम पंचायतन दाखवलं. राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि पायाजवळ बसलेला हनुमान सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष दिसला छातीत. अशा पद्धतीने त्यांनी महाराज राम हृदयामध्ये प्रत्यक्ष दाखवला. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष भगवान हनुमंतरायांची स्तुती करायला लागले. वा हनुमंता, तुझ्यासारखा तूच आहेस. तू जर नसतास तर कसं काय त्यांनी महाराज लंकेवर आक्रमण करता आलं असतं? तू जर नसतास तर सीतेचं शोधन कसं करता आलं असतं?
तू जर नसतास तर लंका कोणी जाळली असती. हनुमंता तू जर नसतास तर त्यांनी लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला द्रोणागिरी कोणी आणला असता. तू जर नसतास हनुमंता तर एवढं त्यांनी महाराज कसं काय झालं असतं रे. तू तर सत्राने उड्डाणे हुंकार वदनी करिडळ मला भूमंडळ सिंधुजळ गगनी अशी तुझी अवस्था आहे. एवढा श्रेष्ठ आहेस तू. असं जसंच प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायांचं कौतुक करायला सुरुवात केली. हनुमंत तू असा, हनुमंत तू असा असं म्हणायला लागल्यावर हनुमंतराय उड्या मारायला लागले. जसंच रामप्रभू कौतुक करायला लागले तसे हनुमंतराय उडी मार. एक कौतुक केलं की उडी मारायची आणि थोडं जवळ जायचं. अजून कौतुक केलं की थोडी उडी मारायची आणि अजून थोडं जवळ जायचं. असं उड्या मारून मारून रामाच्या चरणाजवळ गेले हनुमंतराय. आणि मग रामाचा पाय असा दोन्ही पण पाय आपल्या हातात धरले आणि ते रामाचं कौतुक करायचं काम चालूच होतं. आता उड्या मारून मारून पायाजवळ गेले, पाय धरले इथपर्यंत ठीक आहे. जसं जसं कौतुक वाढायला लागलं तसं तसं हनुमंतराय ते पाय दाबायला लागले जोरात. असे कचकटून दाबायला लागले. अजून त्यांनी कौतुक सुरू झालं, अजून दाबायला लागले. मग रामाच्या पायाला रग लागली पार. दाबल्या आता दाबणारा हनुमान आहे महाराज. रग लागली पायाला. अरे 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 तू काय करतोस हे, सोड माझे पाय. हनुमंतराय म्हणजे ते बंद करा पहिलं. म्हणे काय ते कौतुक करायचं काम बंद करा. त्याचं कारण ही जी स्तुती आहे ना, या स्तुतीने अभिमान होईल आणि अभिमान झाल्यानंतर मीपणा जागा होईल. आणि माझ्यात जर मीपणा जागा झालो तर तुमच्या पायापासून लांब जाईन. मला तुमच्या पायापासून लांब जायचं नाही. म्हणून त्यांनी महाराज ज्यानं देवाताने आपल्यात अंतर पडत असेल ती गोष्ट कधीच स्वीकारू नये. म्हणून हनुमंतरायांनी स्तुती मान सन्मान या गोष्टीचा स्वीकार केला नाही. अरे यानं जर फुगलो देवा तर तुझ्यापासून लांब जाईन रे. म्हणून मागावं काय हा महत्वाचा मुद्दा आहे. असं मागावं ज्यानं देवाताने आपल्यात अंतर पडणार नाही, ज्यानं कायमस्वरूपी देव आपला राहीन. आता तुम्ही जर त्यांनी देवासमोर भक्ती करून उभे राहिले आणि देव प्रसन्न झाला, मला काय पाहिजे, मग तुम्ही म्हणले माझं लग्न होऊ दे, मला लेकरं होऊ दे, मला संपत्ती भेटू दे, विहिरीला पाणी लागू दे, शेजाऱ्याचं तुकडं मला भेटू दे, काय काय तुम्ही जर असं मागायला लागले तर मग मात्र त्यांनी महाराज देव तुम्हाला देईन सुद्धा, देणार नाही असं नाही. पण जर का तुम्हाला तुकडं फिकडं मिळालं, लग्न जमत नसलं तुमचं लग्न जमलं आणि एकदा का त्यांनी बायडी घरात आली मग मात्र त्यांनी महाराज तुम्हाला देवाचा छंद कमी होणार आणि बायडीचा छंद लागणार. मग तुम्हाला दुसरं सुचणार नाही महाराज. काय अंतर पडल कोणात, देवातून तुमच्यात अंतर पडल. देव तुम्हाला देईल महाराज ती बायको, पण बायको दिल्यानंतर त्यांनी महाराज तिच्याच छंदात अडकून पडेल. मी म्हणतो असं नाही. ज्ञानोबराय म्हणतात चित्त आराधी श्रियते तो तियेचेनी छंदेनाचे का माकड गारुड्याचे जैशा परी. जसं गारुड्याचं माकड त्यांनी महाराज असते की नाही, एखादा त्यांनी मनुष्य स्त्रीची आराधना करतो म्हणजे बायकोच्याच तालावर नाचतो. तो त्यांनी महाराज तिचं चिंतन करत राहतो. महत्वाचा मुद्दा मी सांगतोय. तो जर का तो गारुडी म्हणा जमू रे असं म्हणलं की ते माकड लगेच उडी मारतय महाराज. तसं त्यांनी महाराज आणि त्या माकडाने उडी मारली की छोटे छोटे लहान लहान मुलं जमा झाले असतात. बच्चे लोक ताली बजाव. कसा खेळ त्यांनी रंगतो गारुड्याचा, घरोघर खेळ आहे. मग जमुरे म्हणलं की जमुरा लगेच उडा आणतो आणि बच्चे लोक ताली बजाव, घरोघर खेळ चालू आहे. त्याच्यातच अडकून पडतो वेड्या. लेकरू झालं की त्याच्यातच अडकून पडतो, त्याच्यात मोह निर्माण. तर सामान्यांची काय गोष्ट आहे, ब्रह्मदेवासारख्याला मोह झाला आणि तो मोह निवृत्त करण्याकरिता भगवंताला ज्ञान सांगावं लागलं. ब्रह्मदेवाला सांगितलं सृजन करा सृष्टीचं. ते म्हणलं देवा सृजन करीन मी, पण माझा जर त्याच्यात मोह अडकला मग काय करू. मग भगवंतानं सांगितलं चिंता करू नकोस, मी तुला ज्ञान देतो. भगवंतानं ब्रह्मदेवाला ज्ञान सांगितलं. हरी श्री भगवान वाच हे ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहान गदितम मया यावानहम यथा भावो यद्रुपगुण कर्मणा तथैव तत्वविज्ञानम अस्तु ते मदनुग्रहात. मी तुला ज्ञान सांगतो म्हणजे माझ्या अनुग्रहानं तुला त्यांनी मोह बाधणार नाही. मग 4 श्लोक सांगितले, त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सत्सत्परम पश्चादहम यदेत्यच्च यो शिष्येत स्वस्म्यहम ऋतेर्थम यत् प्रतीयत न प्रतीयत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महांति भूतानि भूतेषुश्चावचेष्वनो प्रविष्ठान प्रविष्ठानो तथा तेषु न तेषुहम एतावदेव जिज्ञासम तत्वजिज्ञासुनात्मना अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्यात् सर्वत्र सर्वदा. 4 श्लोक सांगितले. परमात्म तत्व, माया तत्व, जगत तत्व आणि आत्मतत्वाचा उपदेश केला
आणि मग मोहापासून त्यांनी महाराज ब्रह्मदेव आवरून घेतला, त्याला सावरून घेतलं. भगवंताच्या कृपेशिवाय सावरता येत नाही, म्हणून मागावं काय हे कळालं पाहिजे. जे मागितल्यानं देवात आणि आपल्यात अंतर पडेल असा संसार कधीच मागू नये. मग काय मागावं, जेणेकरून भगवंताच्या सतत त्यांनी जवळ राहता येईल, सतत भगवंताचं चिंतन होईल, असं भगवंताकडे मागितलं पाहिजे. वास करीन तेथे त्यांच्या चरणांचं, संतांच्या चरणाजवळ त्यांनी अशा पद्धतीने वास्तव्य करीन, असं ते प्रमाण आहे. काय मागितलं पाहिजे, जेणेकरून भगवंताची त्यांनी आठवण कायमस्वरूपी झाली पाहिजे. काय मागितलं पाहिजे, देवाचा विसर कधीच नाही पडला पाहिजे, असं काहीतरी मागितलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडे. देवा हेच मला तुझ्याकडे मागायचं, हेची दान देगा देवा, जर देणार असशील तर हेच दान मला दे, जेणेकरून मला तुझा कधी विसर पडणार नाही. म्हणून विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी, माझा विसर त्यांनी पडू नये. आणि म्हणून अशा पद्धतीने भगवंताची आठवण होईल असं काहीतरी दान मागितलं पाहिजे. हा हेची देवा पै मागत, 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 चरण सेवा अखंडित, सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, हो वास दावा पंढरीचा, वास दावा पंढरीचा, हो वास दावा पंढरीचा, हो वास दावा पंढरीचा. हेची देवा पै मागत. हा देवा तुझ्याकडे हेच त्यांनी मागायचे, काय अखंड तुझ्या चरणांची सेवा मला प्राप्त व्हावी, हेच मागायचं. अखंड भगवंताचं स्मरण व्हावं, त्याचं चिंतन व्हावं, हेच मागणं देवाकडे मागितलं पाहिजे. म्हणून आज जगद्गुरु तुकोबाराय मागण्याकरिता उभे आहेत. ते तुकोबाराय उभे आहेत जे देणारे आहेत. कोणाला देतात, लोकाला देतील त्याच्यात काय नवल आहे. त्याने देवाला दिलंय, काय दिले, तन मन धन दिले पंढरी राया, सगळं देवाला देऊन टाकलं. मला हे देवाला देणारे तुकोबाराय आज देवाकडे मागतायत. पण काय मागतायत, जे दिलं ते नाही मागत. कारण ते जर मागायचं असतं मग दिलंच कशाला असतं. धन जर देवाकडे मागायचं असतं मग धन दिलं कशाला असतं, तेच जपून ठेवलं असतं, तेच वाढवलं असतं. धन मागत नाहीत ते, त्यांनी लोकांमधली लोकेशना मागत नाहीत. लोकांनी मला मानावं, लोकांनी मला बुवा म्हणावं, बाबा म्हणावं, पंडित म्हणावं, शास्त्री म्हणावं, आचार्य म्हणावं, पाया पडावं, दंडवत घालावं, मला छान छान खाऊ घालावं, माझ्या आरत्या वळाव्या, माझ्याकडं पाय गाड्या घालाव्यात, असं त्यांनी महाराज मला सारे डोक्यावर घेऊन नाचा, असलं नाही मागत महाराज. याला काय करतात, हे तर लोक करतात महाराज, कोणालाही करतात. आणि जे त्यांनी महाराज हे करतात तेच अशा पद्धतीनं सगळ्यात आधी बोंब मारायला सुद्धा असतात. समाज आहे महाराज. ही मान सन्मान प्रतिष्ठा वैभव या सगळ्या गोष्टी नाही पाहिजे. मग काय पाहिजे, अहो किती वेळचं तेच चाललंय, हे नाही पाहिजे ते पाहिजे. देवाची आठवण झाली पाहिजे. देव काय नेमकं पाहिजे ते तरी सांगा. मग तुकोबाराय बोलायला लागले. ते म्हणले, देवा खरं सांगतो, मला तुझ्याकडे हे काही मागायचं नाही. याचं नश्वरत्व मला कळालेलंच आहे. हा सगळा संसार नश्वर आहे, नाशिवंत आहे. तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. कळवाले बहुतारी ती पांडुरंगा माझे चित्ते. म्हणून मोकलोनी आस सर्व भावे झालो दास. तुका म्हणे तुची खरा येर वावगा पसारा. हे मला कळालेलं आहे. सगळा वावगा पसाराचा, याच्यातलं मला काही मागायचं नाही. मग काय नेमकं सांगा तरी, किती वेळची गोळणी धरलेली आहे. मग सांगा लागले, खरं सांगतो देवा, माझ्या अंतकरणामध्ये एक विशेष असणारा भाव प्रगट झालेला आहे. इतका श्रेष्ठ भाव आहे की त्या भावनेनं त्यांनी महाराज दिव्य असणारं सुख आणि समाधान माझ्या हृदयामध्ये नांदत आहे. त्याच्याकरिता मोठे मोठे ललायत होत आहेत, ते सहज मला प्राप्त झालेला आहे. हा भाव माझ्या अंतकरणात निर्माण झाला. उपजाला भाव तुझी कृपे सिद्धी जाओ.
हा भाव त्यांनी हृदयात प्रगट झालेला आहे, तो सिद्धीला जावा. कोणता भाव प्रगट झाला तुकोबर आहे? काय भाव आहे तुमच्या अंतकरणामध्ये ते तरी सांगा, की जो भाव टिकवण्याकरिता तुम्ही मागणी मागण्याकरिता उभे राहिलेले आहात. अनेक प्रकारचे भाव असतात. आपण सगळे पण कोणत्या तरी भावावर आहोत. आपल्या प्रत्येकाच्या पोटात काहीतरी भाव आहे महाराज. आपण भाविक आहोत म्हणून तर कीर्तन ऐकायला आलो, महत्वाचा मुद्दा आहे. बाकीचे लोक का नाही आले? ते भाविक नाहीत ना. हा, मग भाविक असले तर आले असते कीर्तन ऐकायला. मोठे बाबा होते आमचे. मोठे बाबा म्हणजे वैकुंठवासी श्री संत रघुनाथ महाराज उंबरेकर. त्यांच्याकडे 2 माणसं आले. आता लोकांनी त्यांची परीक्षा पाहायचं ठरवलं एकदा मोठ्या बाबांची. म्हणले ते झोपतच नाहीत. पाहायचं किती दिवस झोपत नाहीत. 1 सप्ताहाचं आयोजन झालं आणि लोकांनी षडयंत्र केलं. म्हणले बाबाला झोपत द्यायचं नाही. बाबा काकड्याला हजर, बाबा विष्णू सहस्रनामाला हजर, बाबा पारायणाला हजर, बाबा नाम जपाला हजर, बाबा प्रवचनाला हजर, बाबा हरिपाठाला हजर, बाबा कीर्तनाला हजर, बाबा जागराला हजर. सगळ्या गोष्टीमध्ये बाबा हजरच. झोपलेच नाहीत बाबा. मग याच्यातून थोडासा वेळ भेटला की मग 5-10 मिनिटं थोडंसं अंग टाकायचं, पण झोपायचं नाही. मग असे झोपतीन खरे, पण ते षडयंत्र करणाऱ्या लोकांनी केलंच होतं. ते म्हणले झोपू द्यायचं नाही. जायचं 2-4 माणसांनी का व्हायना, पण विण्याचा प्रहार कसा चालू असतो तसे प्रहारे वाटून घेतले. बाबा संघ गप्पा मारायच्या अशी त्यांनी महाराज. असं बाबाला झोपूच दिलं नाही. आणि 2-4 माणसं त्यांनी बसून बाबा नंतर मग लोक पाय दाबायचे, कुठं काय करायचे, पाय दाबायला 2 जण आले. आणि आल्यानंतर त्यांनी महाराज ते पाय दाबीत होते आणि बाबांनी डोळे लावून घेतले. जसं काय झोपल्यासारखं त्यांनी दाखवलं, पण बाबा जागेच होते. त्यातला एक जण म्हणला, तो म्हणला संडास आली. म्हणला गेलं पाहिजे असं म्हणला तो. संडास आली म्हणलं गेलं पाहिजे. दुसरा म्हणला येडाय काय रे, आपण इथं आलो बाबाकडं, आता इथं काय पाणी आहे का काय, कुठं धुवा न्यायला, नंतर जाऊ म्हणला. तो म्हणला जा दे, काय करायचं पाण्याचं, आपण कुठे एवढे भाविक आहेत असं तो म्हणला. वस्तू घडलेली घटना सांगतो मी तुम्हाला. असं तो म्हणला महाराज. आणि ते दोघं उठून निघून गेले. बाबा जागेच होते, झोपलेच नव्हते. मग नंतर दुसरी लोक आले, ते गप्पा मारायला लागले. हे दोघं गेले, पण तिकडे त्यांचा कार्यक्रम आटोपून आले. पण आल्यानंतर ते आलेले बाबांनी पाहिले. मग बाबा त्या आधी जे बसले होते ना लोक, बाबा ते यायच्या आधी त्या लोकांना बोलायला लागले. अरे म्हणले संडास आली. बाबा म्हणले ते तो म्हणलं थांबा बाबा, मी काय करतो, थोडं पाणी घेऊन येतो. काय करायचं म्हणले पाण्याचं, आपण कुठे एवढे भाविक आहेत. असे चाचरले महाराज. जे उठून गेले परत आलेच नाही बाबाच्या जवळ. हा, म्हणजे बघा कशी वेळी समजूत आहे. आपण कुठे एवढे भाविक आहोत. मग भाविक नाहीत मग कसं वागायचं आपण? हाच महत्वाचा मुद्दा आहे. आपण कुठे एवढे भाविक आहेत? काय होतं थोडा व्याविचार केल्याने? आपण कुठे भाविक आहेत? काय होतं थोड्या चोऱ्या केल्याने? आपण कुठे भाविक आहेत? आणि ती करणारे करतील, आपलं काय पडलं? आपला काय संबंध आहे? आपण फक्त दिसायचं, गंध लावायचा भारी, इकडून मुद्रा लावायच्या मस्त पैकी, माळा फिळा चांगल्या टरार, अशा 2 किलोच्या आता माळाच घालायच्या, इकडून सगळ्या अंगाला गंध लावायचं, मस्त फक्त दिसायचं. वागलंच पाहिजे असं अजिबात नाही. आपण कुठे भाविक आहेत? अशा प्रकारानं जगणारे प्राणी समाजात आहेत, ज्यांच्या पोटात भावच नाही महाराज. जर भाव असता तर देव भेटला नसता का महाराज? कारण देव जर भेटायचा असेल तर फक्त भावनेनंच भेटतो. म्हणून त्यांनी भावेविना देव न कळे निसंदेह. भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण किती प्रमाण सांगू. देवा कारणे भाव तस्मात. काही वित्त द्यावं लागत नाही, भाव असावा लागतो. हा देव कोणाकरता उभा राहिला? उभा भाविकासाठी. हा भाविकांकरताच उभा आहे. भाव फार महत्वाचा आहे. देवाला जर प्राप्त करून घ्यायचा असेल, देव जर आपला करून घ्यायचा असेल, देव जर त्यांनी मला टिकून ठेवायचा असेल, तर सगळ्यात महत्वाचा जर मुद्दा कोणता असेल तर भाव. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला थोडाच आहे. मनात भाव नाही, देव त्यांनी प्रत्यक्ष त्यांनी पावायला. मग देव जर पावायचा असला तर भाव महत्वाचा असतो. जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात, देवा माझ्या पोटात भाव तयार झालेला आहे. कोणता भाव आहे? अनेक प्रकारचे भाव आहे. सामान्य मनुष्य देह भावावर राहतो, स्वतःला शरीर समजतो.
स्वतःला अमुक समजतो, देहभाव आहे. मी काळा, मी गोरा, मी उंच, मी ठेंगणा, मी असा क्रुश, मी स्थूल, हे त्यांनी म्हणतो की हा देहभाव आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव आहे एक जीवभाव. जीवभाव तुका म्हणे, जीवभाव देवा पायी ठेवून ते काही न मागते, जीव सुद्धा भाव आहे. बरेच त्यांनी संतांच्या संगतीत गेले, शास्त्राच्या संगतीत गेले, त्यांना याचा निर्वाळा झाला. त्यांना कळाला आपण जीव आहोत. आपण अनादी कालापासून जन्म मरणाची परंपरा भोगतो आहोत. हे शरीर सोडलं की दुसरं धारण करावं लागतंय. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोसी. म्हणून जीव हा शब्द त्याला कळतो. जीव म्हणजे काय? शास्त्रीय परिभाषेत जर पाहायचं ठरलं तर अंतकरण, अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास, या तिघांना मिळून जीव असं म्हणतात. संतांच्या त्या शब्दांमध्ये सांगायचं ठरलं तर कल्पना, अविद्या, त्याने झाला जीव. मायोपाधी शिव बोली जेती, हा जीव आहे. असं मी जीव आहे हे कळावं. आता जे देहभावातच रमलेले लोक आहेत त्यांना काय करायचं जीवाचं? कशावर खायचा जीव? ते जीव समजून घेत नाही, फक्त लोकांचा जीव खातात. हा महत्वाचा, म्हणजे जीव खायचं काम करायचं. म्हणून जीव कळत नाही, जीव भाव आहे. त्या जीवभावापेक्षा श्रेष्ठ एक भाव आहे, त्याचं नाव आहे आत्मभाव. मी आत्मा आहे असं कळावं. आत्मा हजर आहे, अमर आहे, सच्चिदानंद रूप आहे. हे नैनन छिंदन्ते शस्त्राने नैनन दहती पावका न चैनन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. असा आत्मा आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. शरीराचा नाश झाल्यानं ज्याचा नाश होत नाही त्याला आत्मा असं म्हणतात. तो आत्मा मी आहे. आणि एवढ्यावर थांबत नाहीत, हा आत्माच ब्रह्मरूप आहे असा अद्वैत भाव अंतकरणात त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो. श्रीगुरु जीवनात आल्याशिवाय हे होत नसतं. जीवनामध्ये संत यावेत, श्रीगुरु यावेत. त्या श्रीगुरूंनी मस्तकावर हात ठेवावा, त्यांनी महावाक्याचा उपदेश करावा. तो उपदेश त्यांनी मला श्रवणेंद्रियानं आपण श्रवण करावा. त्या उपदेशाचा आपल्या अंतकरणावर त्यांनी पडसाद उमटावा. आणि मग आपल्याला कळावं की मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे, मीच देव आहे. ही स्थिती निर्माण व्हावी. ते सांगतात, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अमर हा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा आहे समग भरवा सकळेल. हा पण भावच आहे, याला ब्रह्मभाव असं म्हणतात. मला उलगडून नाही सांगायचं, उलगडायला फार आहे त्याच्यात. पण जास्त उलगडलं की मग डोक्यावून गेलं की मग परत लोकांना असं वाटेल काय हे आणला बाबा, आणि ते समजानं त्याचं डबड्यात खडे घालून खडखड वाजवल्यासारखं असं होतं ना महाराज. मी सोपं सांगतोय, तुमच्या आठवणीत राहण्याकरिता सांगतो. बघा, सगळे लोक त्यांनी देहभावावर आरूढ आहेत. प्रत्येकाला वाटतं मी शरीरच आहे. महत्वाचा मुद्दा, आपण शरीर नाहीत महाराज. जर आपण शरीर असतो तर आपण काय बोललो असतो? लक्षपूर्वक ऐका. हा जो रुमाल आहे ना, या रुमालाकडे पाहिल्यानंतर मी म्हणतो हा रुमाल माझा आहे. काय म्हणतो? हा रुमाल माझा आहे असं मी म्हणतो. म्हणजे ज्या अर्थी मी हा रुमाल माझा आहे म्हणतो, त्या अर्थी रुमालापेक्षा मी कसा झालो? वेगळा झालो. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला हात वर करायला लावला मी, करू नका कोणी. फक्त मी सांगितलं असं की तुम्ही हात वर करा. आणि हात वर केल्यानंतर तुम्हाला मी प्रश्न विचारला, हा हात कोणाचा आहे? तुम्ही हात वर केलेला आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला, हा हात कोणाचा आहे? तुम्ही काय उत्तर देणार? माझा. हा, तुम्हाला डोक्याला हात लावला, हे डोकं कोणाचं आहे? तुम्ही काय म्हणाल? माझं. मग हे सगळ्या शरीराला हात लावला, असं शरीरावर हात ठेवायला लावला आणि सांगितलं हे शरीर कोणाचं आहे? ए पोरांनो, तुम्ही सांगा रे, शरीर कोणाचं आहे? माझं. मग मुद्दा काय होता? हा रुमाल त्यांनी मी तुम्हाला दाखवला आणि हा रुमाल माझा आहे असं मी म्हणलो, आहे की नाही? मग असं मी म्हणल्यानंतर हा रुमाल आणि मी एक आहे का दोन आहे? दोन आहेत. म्हणजे रुमाल वेगळा आणि मी वेगळा. हा रुमाल माझा आहे. आणि आता तुम्ही शरीराला हात लावला म्हणले शरीर माझं आहे. काय म्हणले तुम्ही? शरीर माझं आहे. म्हणजेच तुम्ही शरीर आहात का? शरीरापेक्षा तुम्ही वेगळे आहात. किती सोपं ब्रह्मज्ञान आहे बघा, किती सोपं. ही प्रक्रिया आहे वेदांतातली. हे वेदांत त्याच्यात गच्च भरले. शरीर म्हणजे मी नाही, मी याच्यापेक्षा वेगळा आहे. ही वेगळी कशा पद्धतीने कळणं फार महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी महाराज ही वेगळी संतांच्या माध्यमातून कळते, ही वेगळी साधूच्या संगतीत गेल्यावर कळते, ही वेगळी श्रीगुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर कळते. ते त्याच्यावर कृपा करतात आणि कृपा करून त्यांनी महाराज त्याला सांगतात, हे नासक कुचक मर्क शरीर तू नाहीस, तू आत्मा आहेस. आत्मा अजर अमर आहे
आणि तो आत्माच ब्रह्मरूप म्हणजे परमात्मा स्वरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त करून देतात. त्याला ब्रह्मबोध ब्रह्मभाव असं म्हणतात. मग तो देहभावाला टाकून देतो, मग तो जीवभावाला सोडून देतो, मग तो आत्मभावाच्या वर उचलतो, मग तो ब्रह्मभावावर आरूढ होतो. जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर बोलतायत आणि तुकोबाराय म्हणतात मला एक विशिष्ट असणारा भाव प्राप्त झालेला आहे आणि तो भाव टिकून राहावा अशी भावना माझ्या पोटात आहे. देवा मी तुझ्या समोर विनंती करतोय. तुकोबारायांच्या पोटातला भाव आहे. नेमके कोणत्या भावावर असतील? मी किती भाव सांगितले तुम्हाला? आता याच्यापेक्षा जास्त सांगितलं तर त्या भावालाच काही भाव राहायचा नाही. सोपं सोपं सांगतो ना, देहभाव, जीवभाव, आत्मभाव, ब्रह्मभाव हे 4 प्रकारचे भाव सांगितले. खरं सांगा तुकोबाराय यातल्या कोणत्या भावावर आरूढ असतील? तुकोबाराय देहभावावर आरूढ असतील. त्यांचं प्रमाण सांगतो. माझी या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड अनेकांचे. प्रमाण आहे तुकोबारायांचं. ते म्हणले झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष याला आठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्मा. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी. दिली तिलांजली कुळ नामरूपासी, देहजाचा त्यासी समर्पिला. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप गुरुकृपा. गुरुकृपेचा दिवा लागला आणि शरीराकडे पाहायला लागलं तर शरीर हे त्यांनी प्रेतरूप झालं. झाला प्रेतरूप शरीराचा भाव. असं नाही पटलं तर दुसरं सांगतो. आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव. अशी प्रमाणे तुकोबारांची पाहता येतील. म्हणून त्यांनी महाराज तनु सहित स्वगमना श्री तुकारामा. अजून प्रमाण सांगतो. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग. ब्रह्मतनु, तनु म्हणजे शरीर आणि ब्रह्म, हे शरीर सुद्धा ब्रह्मरूपच त्याने होऊन गेलं. मी शरीर आहे ही भावना शिल्लक राहिली नाही. तयाचे विसाट शब्द ज्ञानोबराय म्हणतात. सुखे म्हणो येते वेद, ते सदेह सच्चिदानंद कान होते. ते ब्रह्मरूपच झालेले आहेत. मी शरीर आहे ही भावनाच त्यांच्याजवळ राहिली नाही. जय देह शरीर भाव नासते, इंद्रिय विषय विसरते, तै सोहम भाव प्रतिती प्रगट होय. फार मोठी गोष्ट आहे महाराज. शरीर भाव नासून गेलेला आहे, इंद्रिय विषयांना विसरलेले आहेत आणि स्वरूपाचा बोध अंतकरणामध्ये प्रगट झालेला आहे. एवढी उंच स्थिती प्राप्त झालेली आहे. त्या स्थितीत तुकोबाराय आहेत. ते देहभावावर कसे असतील? नाहीच देहभावावर महाराज. देहभाव त्यांनी सुटूनच गेलेला आहे. मग जीवभावावर आहेत काय? नाही ना महाराज. जीवपणा शिल्लकच राहिला नाही. ते म्हणतात तू का म्हणे घालू जीवपणा चिरा. जीवपणावर चिराच घातला महाराज. जीवपणा शिल्लकच राहिला नाही. मग जीवभावावर तर आहेत कसं म्हणावं? मग म्हणले आत्मभावावर असतील. अरे आत्मभावावर आहेत म्हणावं तर ते म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवायसे करी. आत्मभावही नको त्यांना. ते आत्मभावात त्यांनी महाराज राहण्याची तयारी नाही. मग ब्रह्मभावावर असतील, ब्रह्मभावावर आहेत म्हणावं तर ते म्हणतात न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानच नको म्हणतात. म्हणजे ब्रह्मभाव सुद्धा तुकोबाराय नको म्हणतात. म्हणजे तुकोबाराय देहभावावर नाहीत, तुकोबाराय जीवभावावर नाहीत, तुकोबाराय त्यांनी आत्मभावावर नाहीत, तुकोबाराय त्यांनी महाराज ब्रह्मभावावर नाहीत. आहेत कोणत्या भावावर? आणि देवाच्या समोर त्यांनी महाराज भाव टिकून ठेवायचं म्हणतात. नेमका कोणता भाव आहे? अरे ब्रह्मभावापेक्षा असा श्रेष्ठ कोणता भाव आहे? कालच एक जण माझ्याशी भांडत होता. तू म्हणला ब्रह्म साक्षात्कार होणं सोपं आहे, जीवनमुक्त होणं सोपं आहे, पण भगवंताचं दर्शन सगुण दर्शन प्राप्त होणं फार कठीण आहे असं म्हणलो मी कीर्तनात. आणि त्यांनी ते नेमकं तेवढंच लावून धरलं. नंतर मला विचारपूस सुद्धा सुरू झाली का तुम्ही असं कसं काय म्हणले? म्हणलं ते तुकाराम महाराजांना जाऊन विचारायचं, ते मला नाही विचारायचं. तुकाराम महाराज म्हणे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवायसे करी. ते म्हणले जा तुझा देवपणा नाही लागत जा. माझे लेखी देव मेला असो त्याला असेल, देव फेव मानित नाही म्हणले जा. मरून गेला म्हणले देव सगळा. अशी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. मग ती त्यांनी महाराज ते त्या अवस्थेत गेलेले आहेत आणि त्या अवस्थेत जाऊन त्या ज्ञानाला प्राप्त करून ते ज्ञान गिळून घेतलेलं आहे. त्या ब्रह्मभावावर आरूढ होऊन त्यांनी त्या ब्राह्मी स्थितीला गिळून टाकलं. आणि गिळून त्यांनी महाराज काय करायला लागले? मोक्ष प्राप्त करून घेतला. आणि प्राप्त झालेला मोक्ष सुद्धा लाथाळलाच महाराज डायरेक्ट. मोक्ष सुखा हानू लाथा म्हणले. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगे. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे.
कशाकरिता हे सगळं केलं असेल त्याचं कारण आहे महाराज. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सापडलं जे मी सांगतोय तुमच्या समोर. ब्रह्म बोध प्राप्त करणं, ब्रह्मभाव प्राप्त करणं, एवढे बोलाचा भातन बोलाची कडी नाही. अख्खा जन्म घालावा लागतो तेव्हा त्यांनी कुठंतरी थोडं थोडं कळतंय त्याच्यातलं. आणि मग ते प्राप्त होणं काय सोपी गोष्ट आहे का? मोक्ष प्राप्त करणं काय सोपं आहे का? बोलायला कंबर मारलं की अवसान येते, लोकांवर छाप करून घ्यायची, वजन मारायला काय लागतं तुमच्यावर? पण प्रत्यक्षात त्यांनी महाराज करणी करता टीर कापे. अशी कठीण परिस्थिती ब्रह्मज्ञान प्राप्त. ब्रह्मज्ञान सहज प्राप्त होत नसतं महाराज. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी काय हेमपुटी वेदशास्त्रे. आपल्या परिसरात दिव्य महात्मे झाले महाराज. वैकुंठवासी श्री बाळकृष्ण महाराज भोंदे बाबा, काय त्यांचा अधिकार होता म्हणतात. तिकडे ते शिर्डीच्या बाबांकडे शिकायला होते आणि ते शिकायला त्यांनी होते ना, ते पाठांतर करावं लागायचं, झोप यायची. मग झोप आल्यानंतर काय केलं पाहिजे? पाठांतर करीत असताना जर झोप आली तर काय करावं? मग हिरव्या मिरच्या आणून ठेवल्या होत्या जवळ. आता ऐकणाऱ्या लोकांना काय वाटेल, हिरव्या मिरच्या ठेवल्या, झोप यायला लागली म्हणजे एखादी मिरची खात असतील, तोंड भाजलं की जागे. तसं नव्हते करीत महाराज. झोप यायला लागली की ती हिरवी मिरची धरायची आणि डोळ्यात पिळायची. कल्पना तरी सहन होते का? हिरवी मिरची डोळ्यामध्ये पिळणं याची कल्पना सुद्धा मनाला सहन होत नाही. ते पिळायचे डोळ्यात. कशाकरिता? पाठांतर करायचंय, वाचन करायचंय. कोणाला गरज पडली आता पाठांतरांची आणि वाचनाची? म्हणून त्यांनी हे कोणी करायला मोकळं नाही, काय गरजच वाटत नाही त्याच्याविषयीची. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं तेवढं सोपं नाही. एवढं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं अवघड आहे. तरी तुकोबर आहे ब्रह्मज्ञान नको म्हणतात. का नको म्हणतात? ज्या अर्थी एखादी गोष्ट त्यांनी आपल्याला कोणी बळद देत असून नको म्हणत असेल, त्याचा अर्थ असा होतो त्याच्यापेक्षा आपल्याकडे काही भारी आहे. इथून त्यांनी महाराज चासला जायचंय. महाराज हे बघ, ही आपली सायकल आहे, तुम्ही सायकल घेऊन त्यांनी चासला जा. एखादा म्हणला, मी त्याला म्हणतो नको मला तुझी सायकल. का बरं? माझ्याकडे गाडी आहे जायला दुसरी. सायकलीपेक्षा भारी आहे. त्याच्यामुळे मला त्यांनी महाराज सायकल लागत नाही. सायकल त्यांनी महाराज गरजेची वाटेल, पण कुठपर्यंत? जोपर्यंत तिच्यापेक्षा चांगलं सापडत नाही तोपर्यंत. हा महत्वाचा विचार आहे. पूर्वी सायकलीला फार जपायचे महाराज लोक. आम्ही पिंपळगाववरून चासला सायकलीवरच यायचो शाळेला. मग ते 2 वर्ष त्यांनी सायकलीवर प्रवास केला शाळेत. असा सायकलीला जपायचं महाराज, तिला रोज पुसायचं आणि तिला काय तिचं कौतुक सांगायचं त्या सायकलीचं. तिला त्यांनी महाराज असा, तिला एक बॅटरी होती चार्जिंगची, तिचा दिवा लागायचा पुढं असा, ती वायर असायची त्याला अशी. त्याला ते काय चिखल उडू नये म्हणून त्याला मागं काय लावतात, ते गार्ड लावून ते रबर लावायचं. पुन्हा असं रबर त्यांनी लावायचं. बरं त्याला पुढं अशी ते हँडलला झालर लावायची. त्याच्यानंतर ती सायकल त्यांनी महाराज माझी लुनासारखी वाजली पाहिजे. मग आमच्याकडे दवाखानाच होता पुठ्ठे. तो पुठ्ठा घ्यायचा आणि स्पोक मध्ये घालायचा आणि सायकल चाललं. ट्रर सायकल वाजली का असं वाटायचं लुनाच चालली. इतका सायकलीवर जीव महाराज. दिवसातून 2 बऱ्या सायकल पुसायची आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि फलानं करायचं. फार प्रेम सायकलीवर. किती दिवस माणूस सायकलीवर प्रेम करेन? एक माणूस असाच होता आणि तो त्याने कामावर जायचा, त्या सायकलीवर जायचा आणि एवढं त्यांनी सायकलीचं कौतुक करायचा. कर्मधर्म संयोगानं सायकलवर कामाला जाऊन जाऊन 10-5 रुपयाची जुळवाजुळव झाली आणि त्याने एक लुना घेतली. लुना. आता लुनाला काय पॅन्डल मारायचे नाहीत. लुना नुसतं आता बटन स्टार्ट नाही, सगळं नुसतं बटन दाबलं की चालला टूर करीत. आता कसा आवाज आला गाडीचा, असा टूर करीत लगेच चालला महाराज. सायकलची काय गरज आहे आता? आता सायकल त्याच्याकडे नाही का? आहे. तो सायकलला रोज उठून पुसतो का? नाही. आता सायकलला हार गजरे फुलं आता अजिबात नाही. सायकल जी धूळ खात पडलेली आहे ना, तिच्याकडे बऱ्याच दिवसापासून त्यानं बघितलं सुद्धा नाही. का बरं? लुना आली लुना. महत्वाचा मुद्दा. नवीन भेटलं ना महाराज, नवीन भेटलं, हा महत्वाचा विचार आहे. तसं देहभाव टाकून दिला, जीवभाव त्याच्यापेक्षा वर उचलले. आत्मभाव त्यांनी महाराज साधू संतांच्या संगतीत कळाला, त्याच्यापेक्षा वर उचलले. अद्वैत ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मबोध प्राप्त झाला, ब्रह्मभावावर आरूढ झाले आणि ते नको म्हणायला लागले. का बरं? त्याच्यापेक्षा भारी सापडलं. काय सापडलं असेल? ऐका बरं, इथंच मर्म आहे त्यातलं. जगद्गुरु तुकोबारांना ब्रह्मभावापेक्षा जास्त श्रेष्ठ काय सापडलं असेल? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव जर कोणता असेल तर त्याचं नाव आहे प्रेमभाव. तो प्रेमभाव सहजासहजी जीवनात प्रगट होत नाही. भगवंतावर मनुष्य सहजासहजी प्रेम करू शकत नाही. हे सगळं त्यांनी जगाच्या बाजारात मिळेल, ब्रह्मज्ञान सहज प्राप्त करून घेता येईल, पण भगवंताचं प्रेम सहजासहजी प्राप्त होत नाही. मी अभंग म्हणून दाखवतो. हे भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का
पंडित वाचका ज्ञानी असी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया भगवंतावर केलेलं प्रेम हे सर्वश्रेष्ठ असणार त्यांनी साधन आहे समाधानाचं त्या प्रेमाशिवाय तुम्हाला त्यांनी सुख प्राप्त व्हायचं नाही देवा प्रेम सुख देई 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 प्रेम प्रेम सर्वश्रेष्ठ आहे महाराज प्रेम देवाचे हे देणे जीवभाव किंवा देहभाव जाय जेणे असं त्यांनी प्रेम अतिशय श्रेष्ठ आहे नाथ महाराज भगवंताला म्हणतात प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा तुकोबरायांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे तुकोबराय ब्रह्मभावावर आरूढ आहेत आणि ब्रह्मभावाला नको म्हणतात नको ब्रह्मज्ञान म्हणतात का बरं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव प्राप्त झालेला आहे जो कोणालाच प्राप्त होत नाही त्याचं नाव आहे प्रेमभाव श्रेष्ठ भाव भगवंतावर प्रेम करायला लागलेले आहेत भगवंतावर प्रेम करणं याचंच नाव आहे भक्ती भक्ती म्हणजे काय रे भगवंतावर प्रेम करणं याचं नाव आहे भक्ती म्हणून देवावर त्याने महाराज प्रेम जडलं कसं काय जडलं देवावर प्रेम अरे तो देव सगळंच वाटायला लागला तो कृष्ण त्यांनी महाराज आई वाटायला लागला कृष्ण बाप वाटायला लागला भाव पोटात निर्माण झाला कृष्ण माझी आई आहे हा भाव आहे कृष्ण माझा बाप आहे हा भाव आहे कृष्ण माझी बहीण आहे हा भाव आहे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उतरी पहिलं पारू भव नदीचा माझं कृष्ण सर्वस्व झाला तो विटेवर उभा राहिला आणि विठ्ठल झालेला आहे तोच माझं सर्वस्व आहे विठ्ठल बाप माये चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे भाव प्रगट झालेला आहे विठ्ठल माझी आई आहे हा काय आहे भाव आहे विठ्ठल माझा बाप आहे हा काय आहे हा भाव प्रगट झालेला आहे देवा माझ्या पोटामध्ये हा विलक्षण असणारा तुझ्याविषयीचा प्रेमभाव तयार झालेला आहे मला या जगात तुझ्या वाचून कोणी आपलं वाटत नाही माझ्या जीवनामध्ये भक्तिशास्त्रातल्या 3 गोष्टी प्रगट झालेल्या आहेत तदीयता त्वदीयता आणि मदीयता तदीयता म्हणजे काय देवा मी फक्त तुझाच आहे मदीयता फक्त तूच माझा आहेस आणि त्वदीयता हे सगळं जग तुझंच आहे याच्यात माझं काहीच नाही याच्यात काहीच तिळमात्र सुद्धा माझं काहीच नाही सगळं तुझंच आहे तू फक्त माझा आहेस आणि मी फक्त तुझाच आहे तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतो ते हे उगाच वातावरणात विरघळून देऊ नका हे शब्द मी गप्पा मारायला नाही आलो तुमच्या बरोबर मी फार महत्वाचे मुद्दे सांगतोय असं होतंय का बघा स्वतःच्या मनाला प्रश्न विचार ना आपण देवाचे नाहीत का मी तुम्हाला प्रश्न विचार तुम्ही देवाचे नाहीत का आहेत ना फक्त देवाचेच आहात का सोयऱ्यांचे डस्टबिन पाडायला नको का बाकीच्यांना
आपण साऱ्या दुनियाचे त्यांनी महाराज. हा, फक्त देवच आपला आहे का? प्रश्न आहे माझा. फक्त देवच आहे का आपला? हरिभक्तीपणा आपण झालो, फक्त देवच आपला आहे का? नाही. मग बायको कोणाची? मग पोरं कोणाची आहेत? आणि ते 7-12 कोणाच्या नावावर आहे मग? हा, हे सगळं माझं. हा, बायको माझी, पोरग माझं, घर माझं, प्रॉपर्टी माझी, सगळी दुनिया माझी. आणि त्याला जोडून म्हणतो देव माझा. 1 कोलन 17 ठिकाणी गेलं. हा, अशी अवस्था झाली. देव माझा आणि सारी दुनिया माझी. ज्या दिवशी फक्त देवच माझा अशी भावना अंतकरणात निर्माण होईल, त्या दिवशी त्यांनी मला देवावर खरं प्रेम जडलेलं आहे. लक्षात ठेवा मी काय सांगतो. देवा वाचून मला जगात दुसरं कोणी नाही. देवा तुझ्या वाचून कोणी नाही रे दुसरं. फक्त तूच आहेस माझा. मी दुसऱ्या कोणाचाच नाही, मी फक्त तुझाच आहे. हा भाव आहे महाराज. फक्त देवच माझा आहे हा माझ्या पोटात निर्माण झालेला भाव आहे. मी फक्त देवाचाच आहे हा माझ्या पोटात निर्माण झालेला भाव आहे. हे सगळं जग त्यांनी, याच्यात माझा काही स्वारस्य नाही. ह्याच्यात त्यांनी मी काय करू शकतो? हे जग देवानं निर्माण केलेलं आहे, यातलं मला काय निर्माण करता येतं? हे सगळं जग देवाचं आहे असा भाव माझ्या पोटात निर्माण झालेला आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. देवा तू असा सर्व ब्रह्मांडाचा धनी आहेस, तू माझा स्वामी आहेस. मी तुझा रंक आहे, तू माझा स्वामी, मी तुझा रंक. अशी अवस्था त्यांनी माझ्या चित्ताची झालेली आहे. हा भाव माझ्या पोटात प्रगट झालेला आहे. सगळ्यांच्या पोटात नाही प्रगट होत महाराज. म्हणून माझ्या पोटात ही भावना तयार झाली. या सगळ्या भावना सोडून दिल्या. या भावनेवर गेल्या कारणानं देहभाव टाकलेला आहे, जीवभाव टाकलेला आहे, आत्मभाव टाकलेला आहे, ब्रह्मभाव म्हणजे ब्रह्मज्ञान सुद्धा बाजूला करून टाकलेलं आहे. का बरं? हे प्रेम भावाचं त्यांनी महाराज वादळ अंतकरणामध्ये प्रवेश करून गेलेला आहे. आणि म्हणून हा प्रेम भाव पोटात निर्माण झालेला आहे. याच्यात मी सुखी आहे महाराज, फार समाधानी आहे. तुझं प्रेम प्राप्त झालं, आता काय पाहिजे मला? हा महत्वाचा विचार आहे. मला माझ्या जीवनात माझे श्रीगुरु भेटले. श्रीगुरु आणि देव 2 वस्तू नाहीत. मी कुठे वैकुंठातून कैलासात देव पाहायला जाऊ? कसा त्यांनी सापडेल? मी रोज श्लोक म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं मी म्हणतो. याचा अर्थ काय होतो? गुरुच ब्रह्मा आहे, गुरुच विष्णू, गुरुच शंकर आहे. अरे गुरु प्रत्यक्ष परब्रह्म आहे. गुरु हे चालता बोलता देव आहे. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. असा चालता बोलता देव माझ्या जीवनात मला प्राप्त झाला. फक्त प्राप्त झाला असं नाही, माझ्या डोक्यावर हात फिरवला, मला हृदयाला लावलं, मला फार प्रेम दिलं, एवढं सगळं काही प्राप्त झालं. आता त्यांनी एवढं दिल्यानंतर सुद्धा जर मी करून दुसऱ्याकडे पाहत असेल काही मिळवण्याकरिता, तर मला खऱ्या अर्थानं ते मिळाले नाहीत आणि ते कळाले नाहीत. ज्या वेळेला ते हरी प्रत्यक्ष गुरु रूपानं प्रगट झाला आणि माझ्यावर कृपा केली, त्या दिवशी माझं काम पूर्ण झालं. आता मला जगाकडे काही मागायचं नाही, मला जगातलं काहीच मागायचं शिल्लक राहिलं नाही. तुमचं धन मान प्रतिष्ठा वैभव संपत्ती यातलं तिळ मात्र सुद्धा मला काही नको आहे. का बरं? मला श्रीगुरु भेटलेत ना, मला देव त्यांच्या रूपानं प्रत्यक्ष प्राप्त झालाय ना. हा तैसे सबाई आपुले ज्याने गुरुकुली ओपिले. सबाई असं म्हणजे आतमधलं बाहेरचं सगळं जीवन त्यानं श्रीगुरूंच्या चरणी त्याने अर्पण केलेलं आहे. पुढं आपणा पे केले भक्तीचे ने, म्हणून गुरु भक्ती करून अशा पद्धतीनं असा सर्वात्मक स्थितीला प्राप्त झाला. म्हणजे त्याला सगळं सर्व काही प्राप्त झालेलं आहे. म्हणून तेच त्यांनी महाराज परमतत्व आई पण झालं. म्हणून म्हणले कृष्ण माझी माता भाव आहे. तेच म्हणले कृष्ण माझा पिता भाव आहे. कृष्ण बहीण बंधू चुलता भाव आहे. कृष्ण माझा गुरु आहे की नाही? गुरुवर कृष्णच माझा गुरु आहे, कृष्णच मला तारणार आहे, हा माझ्या अंतकरणात निर्माण झालेला भाव आहे. आणि मला जगाशी आता काही घेणं देणं ठेवायचं नाही, एवढ्याच भावावर आरूढ राहायचंय. पण काय करावं? उगवलेला दिवस नवीन बुद्धी प्राप्त करून देतो. मग बुद्धी भरकटत राहते इकडे इकडं. ही जर भरकटली ना, हा जर भाव अंतकरणातून बाजूला गेला, मग काय करायचं? म्हणून जगाला देणारे, जगाचा उद्धार करणारे तुकोबर आहे. तन मन धन पंढरीनाथाला सगळं देऊन टाकले असे तुकोबर आहे. देणारे आहेत ते मागायला लागले. आणि काय मागायला लागले? देवा तुझं काहीच गबाळ नको मला, बाकीचं फक्त एकच विनंती आहे, माझ्या अंतकरणात हा भाव प्रगट झालेला आहे, याच्यात आता अंतर पडू देऊ नकोस, एवढीच माझी मागणी आहे. आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा
माझा बाबा, आता माझा बाबा, आता माझा बाबा, आता माझा बाबा, आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझा भावा, हो आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझा भावा. अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, आले भाना ते करीतो, आले भागा ते करीतो, हो अंतराय नको देवा, अंतराय नको, हो आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो, करीतो, एवढ्या लांबून फिरून फिरून आपण या भावनेवर आलेलो आहोत. फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला एवढ्या लांब कशाला हिंडायला गेला? मग एवढं सांगायचं, मग एवढं एवढं सांगण्याकरता अरे एवढं एवढं नाही. ते देवाला आई म्हणण्याचा भाव काय सामान्य भाव आहे का रे? कोणाला पण काय देवाला आई म्हणता येतं का? कोण पण असा देवाला बाप म्हणण्याकरता तयार होतो का? लोक देवाला आई बाप म्हणतील महाराज, पण मन आहे बाजारातली. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, मी देवाच्या बापाचा बाप. असे होतात की नाही महाराज? कामापुरते त्याने महाराज देवाचा वापर करून घेणारे लोक आहेत. याच्यात भाव नाही, स्वार्थ आहे. पण शुद्ध अंतकरणानं शुद्ध भावनेनं त्यांनी भगवंताला आई म्हणणारा कोण आहे? देवा खरं सांगतो, या जगामध्ये दुसरं कोणी नाही रे तुझ्याशिवाय. तूच माझं सर्वस्व आहेस. अरे निदान पिडल्यावर तरी म्हणा. प्रपंच काय आरत्या थोडंच वळतो आपल्या. मग ते त्याने मला लाथाच घालीत राहतात. भामटे सांगत नाहीत लोकांच्या समोर लाथा घातल्या म्हणून. झाकली मूठ 1.25 लाखाची असते, धामधूम असते महाराज, घरोघर खेळ चाललेला आहे. सांगते कोणासमोर? आपलेच दातन आपलेच होत आहेत. एवढा पान उतारा करतात आणि एवढा अपमान करतात आणि पावला पावला त्यांनी महाराज अशा पद्धतीने छळ करतात, तरी म्हणतात आपले दातन आपलेच वट आहेत. मग घे त्यांनी चाऊ चाऊ. काय करतो मग आता? तुझेच दातन तुझेच वट आहेत, त्याच्यामुळे तुला गोड लागतं इथे. अरे हे आपले आपले म्हणून त्यांनी महाराज असे डोक्यावर मिऱ्या वाटतात. एवढं दुःख देतात तरी सुद्धा त्यांनाच आपलं म्हणता म्हणता जन्म चालला. अरे जरा झटकून बाजूला या ना. घडीभर त्यांनी महाराज बाजूला उभे राहा. या संसार प्रपंचापासून थोडे बाजूला होऊन संन्यासासारखे उभे राहा आणि मला कोणीच नाही असं म्हणा. देवाकडे बघा. ज्या दिवशी जगातले सगळे दरवाजे बंद होतील त्या दिवशी पांडुरंगाचा दरवाजा उघडल्याशिवाय राहणार नाही महाराज. खरं सांगतो, जोपर्यंत तुम्हाला आस आहे, आई तरी सांभाळील, बाप तरी सांभाळील, भाऊ तरी सांभाळील, बायको तरी सांभाळील, पोरग तरी सांभाळील, हे सगळे तरी मला सांभाळतील, अशी भावना जोपर्यंत पोटात या सगळ्या दरवाजांकडे तुम्ही पाहतात, तोपर्यंत देव म्हणतो आहेत ना तुला सगळे. पण ज्या दिवशी तुझं मन म्हणेल की आता सगळे दरवाजे बंद झाले रे देवा, आता तुझ्याशिवाय कोण आहे दुसरा, अशी भावना अंतकरणात ज्या वेळेला प्रगट होईल, दिव्य भाव अंतकरणात आणि उचंबळून येईल की देवाशिवाय आता मला कोणीच नाही दुसरा, त्या दिवशी देव टाकणार नाही महाराज. हे भामटे भुरटे सोडून देतील. देव कोणाला सोडित नाही, पक्क लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. म्हणून देवा माझ्या पोटात हा भाव प्रगट झालेला आहे की तूच माझा आहेस, तुझ्याशिवाय या जगात दुसरं कोणी माझं नाही. फक्त ही भावना अशीच टिकून राहिली पाहिजे रे. परत जर मन पांगुळलं, परत जर बायको छान बोलली, परत जर पोरग छान बोललं, परत जर प्रपंच छान बोलायला लागला, तर तुझा विसर पडेल. मी परत त्यांच्यात अशा पद्धतीने स्वतःला झोकून देईन. हा खेळ होईल ना, असा खेळ माझ्या जीवनाचा होऊ देऊ नकोस देवा. तुम्हाला कळतं ना पण मी काय म्हणतो ते. मी पोटतिडकीनं सांगतोय मायबाप, फार महत्वाचा विचार सांगतो. यांचा काय विश्वास धरून बसले. हे प्रपंचातले लोक दिल्या घेतल्याचे असतात हो. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. ते मायबाप असो नाही तर कोणी असो, बायका पोरं असो नाही तर कोणी असो, तुम्ही काही दिलं तरच ते तुमच्यावर प्रेम करतात. विनाकारण कोण कोणावर प्रेम करायला लागलं? मग विनाकारण प्रेम करणारे दोनच आहेत जगामध्ये, तो आहे परमात्मा आणि ते आहेत संत. विनाकारण प्रेम करतात.
या प्रपंचातल्या लोकांमध्ये थोडं जरा चांगलं व्यक्तिमत्व जर कोणाचं असेल तर ती आई आहे. तुकोबाराने सांगितली, आईसी कळवळ्याची जाती आणि करी लाभ हवीन प्रीती. तिचा काही लाभ नसतो, स्वार्थ नसतो, ती प्रेम करते. ते संत सुद्धा आईसारखेच आहेत. मग ते विनाकारण प्रेम करतात. तो परमात्मा सुद्धा आपले मायबाप आहे, तो विनाकारण प्रेम करतो. त्यालाच आपलं म्हणलं पाहिजे. तुकोबाराय म्हणले, देवा असा भाव प्रगट झालाय माझ्या पोटात, या भावात अंतर नको पडून देव. आता माझ्या भावा, आता हा शब्द फार महत्वाचा आहे. आतापर्यंत काय झालं असेल ते झालं असेल. इथून मागचं सगळं बंद करण्याकरिता शब्द वापरावा लागतो आता. तुम्ही पण माझं म्हणणं ऐका. इथून मागे तुम्ही कोणाला आपलं म्हणत असाल, कोणाकरिता जगत असाल, कोणाकरिता काय केलं असेल, कोणाकरिता काय नाही केलं असेल, कोणी तुमच्याकरिता काय केलं असेल, कोणी चांगलं केलं असेल, वाईट केलं असेल, एक प्रकारचं स्वप्न होतं असं त्यांनी महाराज इथंच कीर्तनात सोडून द्या. सगळं मागचं जीवन त्यांनी महाराज या कीर्तनात हनुमंतरायांच्या समोर, त्या राधाकृष्णाच्या समोर, या महादेवाच्या समोर त्यांनी मागचं जीवन पूर्ण सोडून द्या. आणि आता शब्द इथं लावायचा. मागचं सगळं त्यांनी सोडून आता काय करा, आता देवावर प्रेम करा. आता देवाला आई म्हणा, आता देवाला बाप म्हणा, आता देवाला भाऊ म्हणा, आता देवाला गुरु म्हणा, आता देवाला सर्वस्व समजा. देवच माझा आहे अशी भावना पोटात ठेवून फक्त देवाकरता जीवन जगायचा प्रयत्न करा. मग बघा तुमचं जीवन किती आनंदाचं आणि समाधानाचं होतं. हेच तुकोबारायांना कळालं. म्हणून तर म्हणले, आता देवा, आतापर्यंत जे होतं ते सगळं सुटलं. आता माझ्या पोटात भाव निर्माण झालेला आहे. आणि मग तो भाव त्याने असाच टिकून राहावा. भगवानही त्यांनी गहिवरला म्हणे, तुकोबा तुमचं कळालं अंतकरण मला, की तुमच्या मनात असा भाव आहे की हा दिव्य असणारा भाव टिकून तयार झालेला आहे. हा टिकून राहिला पाहिजे. जर हा भाव असाच टिकून राहिला मग काय करणार? मग हे सगळं प्रपंच सोडून देणार, हिमालयात निघून जाणार, बायका पोरांना लाथा घालणार, नेमकं काय करणार? असं आता तुम्हाला कीर्तनकाराने सांगितलं देवाला आई म्हणायचं, बाप म्हणायचं, भाऊ बहीण म्हणायचं. मग घरच्या लोकांना काय म्हणायचं? सोडून द्यायचं. जशी त्यांनी जर्सी जनावराला ते अंतुले होतात आणि शेतकरी सोडून देतात, असे त्यांनी घरचे लोक त्यांनी जंगलात नेऊन लांडग्यांच्या कोल्ह्या कुत्र्यांच्या त्यांनी तावडीत सोडून द्यायचे. आईबाप त्यांनी बायका पोरं सोडून नाही, सोडून देऊन कसं जमेल मार? मग तर देवाचा कोप होईल. असं सोडून नाही चालणार. मग काय करणार आहात तुम्ही? म्हणले, देवा यांना सोडून नाही देणार. मग माझ्या कपाळानं जे कर्म माझ्या वाट्याला आलेले आहेत ते मी करणार. सोडू नका कोणाला. बायका पोरांना त्यांनी अंतर देऊ नका. अंतर द्यायचं असेल तर बायको केलीच कशाला? महत्वाचा मुद्दा आहे. ती तुझ्या जीवावर त्यांनी 1000 लोकांच्या समोर त्यांनी अक्षता टाकून आली ना, तिला सोडून कसं देशील? ते लेकर त्यांनी मला तू जन्म दिलेले लेकर आहेत, ते काही शेजाऱ्याकडे पाहतील का? भूक लागल्यानंतर ते तुझ्याकडेच पाहतील. मग त्यांना वाऱ्यावर सोडून कसं चालेल? सोडून द्यायचं नाही महाराज. आता त्या अंतुल्याचा विषय निघाला, लोकांच्या पोटात अजिबात आदर नाही. हो, खरं सांगतो मी, गोमातेविषयीचं अजिबात प्रेम नाही लोकांच्या पोटामध्ये. खुशाल कसायाला आणि खाटकाला त्यांनी गाया देतात, लाजा वाटायला पाहिजेत. त्यांनी काय त्या गोमातेनं आता हे असं चांगलं एवढं वातावरण कीर्तनातलं तयार झालं, मला तिकडं जायचं नाही आता, पण तळपायाच्या आग मस्तकाला जाते महाराज. अशी अवस्था. हे बघा, जर का कसायाला आणि खाटकाला त्यांनी महाराज गाय दिली तर काय होतं त्याचा परिणाम मी शास्त्रात वाचलेला आहे. जे लोक त्यांनी महाराज गोमातेला आणि गोवंशाला आणि खाटकाच्या तावडीत देतात, देव त्याचा दिवा राहू देत नाही. आता काय समजायचं समजून घ्या तुम्हाला. मग कशाला आपला धिंगाणा आपल्या हाताने घालून घ्यायचा? सावध राहायचं. सोडून देण्यावरून मुद्दा निघाला. कोणालाच सोडायचं नाही. मायबापाला, बायका पोरांना त्याच्यात राहा, पण त्याच्यात राहून त्यांचे राहू नका, देवाचे राहा. देवालाच आपलं म्हणा. मग त्यांच्यात राहून कसं काय तसं करायचं? त्यांची सेवा करा. तुम्ही स्वीकारलेलं आहे ते जेवढे कर्म तुमच्या वाट्याला आलेले आहेत ते सगळेचे सगळे कर्म त्यांनी महाराज करत राहा. आणि ते सगळे कर्म करता करता मी देवाचा आहे असं तोंडानं म्हणत राहा. त्याचं नाव त्यांनी सारखं घेत राहा. असं त्यांनी महाराज असं जर आपण केलं तर मग मात्र तो भाव पण टिकून राहीन आणि कर्म पण त्यांनी घडत राहीन. म्हणून तर तुकोबाराय देवाला म्हणतात, देवानं विचारलं असं जर त्यांनी भाव टिकून राहिला मग तुम्ही काय कराल? मग तुकोबाराय सांगायला लागले, आले बागाते करीतो, आले बागाते करीतो, करीतो आले भागाते करीतो, आले बागाते करीतो, आले बागाते करीतो, आले
करीतो आले भागात करीतो आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागात करीतो तुझे उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो. भाग म्हणजे भाग्य, कपाळ, प्रारब्ध, संचित. माझ्या संचितात जे मला प्राप्त झालेलं आहे, माझ्या प्रारब्धात जे मला भोगायला आलेलं आहे, माझ्या कपाळात जे लिहिलेलं आहे, ते सगळेचे सगळे कर्म मी करीत राहीन देवा इमानदारीने. मायबापाकडे पाहत राहीन, बायका पोरांकडे पाहत राहीन, त्यांच्याविषयी माझे जे कर्तव्य आहेत ते सगळे कर्तव्य कर्म करीत राहीन. आणि ते सगळे कर्तव्य कर्म करता करता माझं चित्त तुझ्याजवळ ठेवीन आणि अखंड तुझं नामचिंतन करीत राहीन. आले भागा ते करीतो, मी ठरवलेलं आहे. तुझे नाम उच्चारितो, अखंड तुझ्या नामाचा उच्चार करीत राहीन देवा. फक्त तू साह्य झाला पाहिजे, तू मला त्यांनी मदत केली पाहिजे. आता मज साह्य येथे करावे देवा, तुझी घे सेवा सकळ गोवा उगवणे. भोगे रोगा जोडोनिया दिले आणि का आरोचिते हो का आता सकाळपासून. तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी, नाही लौकिके आता मज वर्तने. म्हणून त्यांनी महाराज या सगळ्या लौकिकात मला त्यांनी वागायचं नाही, पण कर्तव्य कर्म म्हणून अशा पद्धतीने करीत राहीन. आणि हे सगळं करता करता तुझं नामचिंतन करीत राहीन. फक्त तू मला साह्य कर, मला मदत कर. काय मदत करायची तुकोबा सांगा. तुमची जर अशीच भावना असेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. मग तुकोबा सांगायला लागले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. हे बघा 9ला अजून 2 मिनटं बाकी आहेत आणि 2 चरण झालेले आहेत. 5-10 मिनिटात सगळं त्यांनी होऊ शकतं. काही काळजी करू नका, मी फार दमलेलो आहे. खरं सांगतो, खरं मनापासून सांगतो. मलाच लांबवायची इच्छा नाही, पण तरी सुद्धा तुम्ही जरा बरे दिसता ऐकणारे. असा पोचारा फिरवल्यावर थोडं जरा बरं असतं, निदान ऐकतात तरी पुढचं. नाही तर मग ते असे राग पाहतात 9 वाजून गेल्यानंतर. मग त्यांनी त्रास होतो पोटामध्ये. मी काय प्रपंचाचं थोडंच सांगतोय बाबा. मी काय त्या इकडच्या तिकडच्या गोष्टी तुम्हाला हिंगणांग चिंगणांग थोडंच सांगितलं. मी काय गप्पा थोडाच मारतोय तुमच्यासमोर, टाइमपास थोडाच करतोय, तुम्हाला विनोद करून हसवण्याचं काम थोडंच करतोय. मी तुमच्या हिताचं सांगतोय. माझा काय स्वार्थ नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला बाबा म्हणून बुवा म्हणून असला धंदा संपूनच गेला पोटातला. हे बाबा बुवा झाले काय होतं. असू द्या. तात्पर्य मला एवढं सांगायचं की मी हिताची गोष्ट सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. तुकोबा तुम्ही त्यांनी तुमच्या वाटेला आलेले कर्म करणार, तुम्ही देवाचं नाव माझं नाव त्यांनी घेत राहणार. मग कुठं ते आडवं पडतं ते तरी नेमकं सांगा. म्हणले हे सगळं करीत असताना मन फार त्रासदायक आहे. जर हे मी करायला लागलो, तुझं चिंतन करायला लागलो, नामस्मरण करायला लागलो, प्रपंच करता करता जर मन प्रपंचाच्या दिशेनं भरकटलं, हे मन जर फिरायला लागलं तर मग फार त्रास होतो. मन फार कठीण आहे महाराज. सगळं जग आवरता येईल, फक्त मन माणसाला आवरता येत नाही. मनयो मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. मनच माणसाला बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे. हे गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. जतन करा धावते सैरा ओढाळते. मान अपमान मनाचे लक्षण, लाविल्या ध्यान तेची करी. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू 84चा. असं मन आहे चंचल. हे मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम. मन आवरता येत नाही, सगळी दुनिया आवरता येते. म्हणून तर देवाला त्यांनी म्हणले गोपाळ तू राख मनेरी, बाकीच्या येरी आम्ही सांभाळू. तू मन त्याने आम्हाला आवरता येत नाही, मन देवा तू आवर. फार महत्वाचा विचार आहे. मन असं त्याने महाराज लुभऱ्या शेळीसारखं आहे. लुभरी कळते ना, किती खाऊ घाला तरी तोंड घालतेच म्हणत ती. तिला लुभरी असं म्हणायचं. असं मन त्या लुभऱ्या शेळीसारखं आहे. ते त्याने महाराज तोंड घातल्याशिवाय राहायचं नाही विषयांमध्ये. ते आवरतच नाही महाराज. किती मोठी शुगर असू द्या, डायबिटीज झालेला असू द्या, पंक्तीत बसला आणि त्याला गुलाबजाम दिसला का खाल्लाच म्हणायचं. खाल्लाच, तो आवरायचंच नाही त्याचं. शुगर जास्त वाढते तरी सुद्धा गुलाबजाम खाणारा माणूस त्याचं काय आवरत नाही त्याला. मन त्या जर मन आवरलं असतं तर त्याने खाल्लाच नसतं महाराज गुलाबजाम.
तो म्हणतो मरू 2 गोळ्या जास्त खाईन पण एक गुलाबजाम खाईनच. त्याचं मन आवरत नाही महाराज त्याला. हेच उदाहरण म्हणून सांगितलं मी तुम्हाला. असं मन कुठेही धावतं. गुलाबजामचं तर फक्त उदाहरण आहे रे. हे मन बायकोकडे धावतं, आवरत नाही. हे मन लेकरांकडे धावतं, आवरत नाही. हे मन त्यांनी मान सन्मानाकडे धावतं, आवरत नाही. हा, मला मोठं म्हणलं पाहिजे. हा, आणि जर त्यांनी महाराज गेला एखाद्या ठिकाणी त्याचं नाहीच कौतुक केलं, त्याची तळपायच्या मस्तकाला जाते. त्याचं मन म्हणतं त्या की महाराज एवढा मी गेलो, माझं नाव सुद्धा घेतलं नाही. हे कशाचं लक्षण आहे? मन. मान अपमान मनाचे लक्षण, लाविल्या ध्यान तेची करी. मग मनालाच त्यांनी मान पाहिजे, मनालाच अपमान त्यांनी महाराज सहन करावा लागतो. या सगळ्या गोष्टी मनालाच आहेत. म्हणून मनच फार महत्वाचं आहे. या मनाला सांभाळलं पाहिजे. मन फार चंचल आहे. 10 चंचल आहेत. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारादश चंचला. 10 चंचल आहेत. त्याच्यात 1 नंबर मनाचा लागतो. किती चंचल आहे मन याच्याकरिता सुभाषितकार विनोदानं सांगतो. लक्षपूर्वक ऐका. तो म्हणतो हे मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम. मर्कट म्हणजे माकड. माकडाला सुरा म्हणजे दारू पाजायची. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. माणसाला जर दारू पाजली तर काय होतं? अरे त्याला 30 फुटाचा रस्ता पुरत नाही. 40 फुटाचा असला तरी पुरत नाही. तो ह्या टोकाची त्या टोकाला, ह्या टोकाची त्या. तो थीर चालतच नाही महाराज. अरे तू सरळ चाल ना. त्याला पुरं. माणसाला दारू पाजल्यानंतर मी सुभाषित सांगतो, माझ्या मनातलं काय सांगत नाही. मर्कटस्य सुरापानम. माणसाला दारू पाजली की असं होतं. माकडाला पाजली तर काय होईल? माकड आधीच चंचल, त्याच्यात त्याला सुरापान त्याने केलं. सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम. त्याच्यात त्याला विंचू चावावा. कोणाला? माकडाला. आधीच माकड, त्याच्यात मदिरा पाजली, त्याच्यात विंचू चावला. तन्मध्ये भूत संचारो. आणि त्याला त्यांनी महाराज म्हणजे माकड आहे, त्याला मदिरा पाजलेली आहे, त्याच्यात त्याला विंचू चावलेला आहे. विंचू चावल्यावर काय होतं? फार छान गार वाटतं, एकदम थंड गार. आता ज्याला चावला त्याला विचारा, मला कधी चावला नाही बाबा आणि चावू नाही जन्मात कधी. फार भयंकर असतो विंचू. मी दवाखाना चालत होतो त्यावेळेला पाहत होतो. लोक त्यांनी किती कासावीस होतात विंचू चावल्यानंतर. भयंकर वेदना त्याला त्यांनी होत असतात. मग वेदना झाल्यानंतर ते उड्याच मारायला सुरुवात करतं. असं ठाणान बोंब मारतं महाराज विंचू चावल्यानंतर. माकडाला विंचू चावला, किती त्यांनी महाराज चंचलता निर्माण झाली असेल. आणि त्याच्यात पुढचा मुद्दा सांगितला, तन्मध्ये भूत संचारो. त्याच्यात त्याला भूताचा संचार झाला. मग माकड जसं अद्वा तद्वा भविष्यसी, ते जसं त्यांनी महाराज वाटेल तसं उड्या मारायला लागतं, वाटेल तसं वागायला लागतं. तशी अवस्था मनाची आहे. इतकं मन चंचल आहे. मन माकडापेक्षा चंचल आहे. मन मोठं भयंकर आहे महाराज. काय करेल सांगता येत नाही. अशी भयंकर अवस्था निर्माण झाल्यानंतर लोक काही पण त्यांनी एका जणांनी काय केलं, बानग्या होत्या. बानग्या म्हणजे असे दाणे झाले असतील. ओपनर त्याने आणलं, ढीक घातला बानग्याचा. कुत्रं झोपलेलं होतं. आणि चेष्टा करायची म्हणून, फक्त चेष्टा करायची म्हणून कुत्र्याची सूर्यप्रकाश त्याला आणलं. त्याने का दाढ बीड दुखायला लागल्यावर इतकं जहाल असतं मला, ते लसणापासून तयार करतात. आता कुत्रं निमूटपणे झोपलेलं होतं. याला काय करावं त्यांनी सुचलं नाही. ते तेलाची बाटली त्याच्याजवळ होती. झोपलेल्या कुत्र्याच्या नाकात तेलाचा थेंब टाकला. ते हुंगल्यानंतर सुद्धा त्यांनी अशी मेंदूमध्ये लहर जाते की माणूस नको नको करतो. आता कुत्र्याच्या नाकात थेंब टाकल्यानंतर कुत्रा असं त्यांनी जागं झालं. मग त्याला काय झालं असेल त्याची त्यालाच माहिती. जे सुटलं कुत्र त्या बनग्यात घुसलं. इकडून घुसलं आणि तिकडून निघालं. इतकं त्यांनी चौफेर त्यांनी कुत्रं पळायला लागलं. का? त्याला वेदनाच तेवढ्या झाल्या, त्याला त्रासच तेवढ्या प्रकारचा झाला. पळ इकडं पळ तिकडं. जोपर्यंत त्याच्या त्या नाकातल्या वेदना थांबल्या नाही तोपर्यंत ते पळायचं थांबलं नाही महाराज. तसं माकड आहे, त्याला विंचू चावला. किती भयंकर वेदना होत असतील. ते काही उड्या मारायचं बंद होईल का? एवढं चंचल असणारं ते माकड आहे ना, तसंच माणसाचं मन आहे महाराज. हे मन एवढं वाईट आहे. मग हे मन जर त्यांनी महाराज मला भाव प्राप्त झालेला आहे, मी त्यांनी माझा प्रपंच त्यांनी महाराज आल्या भागात ते करीतो, तुझं नाम त्यांनी म्हणजे घेत राहणार आहे, या सगळ्या गोष्टी मी करणार आहे. पण हे सगळं करता करता जर त्यांनी माझं मन भरकटलं आणि ते जर संसारामध्ये अशा पद्धतीने फिरायला लागलं तर मग काय करू देवा? म्हणून माझी तुझ्यासमोर विनंती आहे. काय विनंती आहे? आता तुझ्या भक्तीचा त्यांनी भाव माझ्या पोटात निर्माण झालेला आहे. मी तुझ्या चरणांना नित्य धरून आहे, अखंड तुझं नामस्मरण करतोय. तुझ्या चरणांच्या जवळ, तुझ्या भक्तीच्या जवळ, तुझ्या नामस्मरणाच्या जवळ माझं मन त्यांनी मला दृढ बांधून टाक.
दृढ माझे मन आ, दृढ माझे मन 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 मन दृढ माझे येथे राखावे बांधून येथे राखावे बांधून आले भागाचे करीतो आले भागाचे करीतो येथे राखावे बांधून येथे राखावे बांधून हो आले भागाचे करीतो हो आले भागाचे करीतो फक्त हा भाव टिकून ठेवण्याकरिता माझं मन टिकून राहिलं पाहिजे. म्हणून दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुझ्या भक्तीच्या ठिकाणी माझं मन देवा पक्क बांधून ठेव, एवढीच माझी विनंती आहे. म्हणून सुखाची समाधानाची त्यांनी महाराज भक्तीची वाट मला सापडलेली आहे. हा मार्ग मला प्राप्त झालेला आहे. हा मार्ग माझ्या जीवनामध्ये कायमस्वरूपी असाच राहावा. हा मार्ग मिळाल्या कारणानं मी किती सुखी झालेलो आहे. मी अखंड तुझं चिंतन करतोय, ध्यान करतोय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या अखंड ध्यान चालू आहे. कशामुळे चालू आहे? हा भाव प्रगट झाला ना म्हणून. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासम विठ्ठलम चिंतयामी. असं अखंड चिंतन मला तुझं हा भाव पोटात निर्माण झाल्या कारणानं त्याने होत आहे. तू सारखा डोळ्यासमोर त्याने दिसतोस देवा, तुझ्या वाचून काही आठवतच नाही. तू अतिशय सुंदर आहेस, सावळा सुकुमार आहेस. तुझे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. तुझ्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. तू समान चरण विटीवर ठेवलेले आहेत. तुझ्या चरणामध्ये सुंदर त्यांनी महाराज नुपुरं म्हणजे पैंजण आहेत, पिवळा पितांबर आहे, कंबर सिंहासारखी लवचिक आहे, उदर त्रिवलीनं युक्त आहे, छाती त्यांनी महाराज विस्तीर्ण आहे, त्याच्यावर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा शोभून दिसतोय. गळ्यामध्ये त्यांनी उपवस्त्र म्हणजे उपरणं घातलेलं आहे, त्याच्यात त्यांनी महाराज वैजयंती माला, कमल पुष्पांच्या माला, तुलसी माला धारण केलेल्या आहेत. तू 2 हात कमरेवर ठेवलेले आहेस. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म घेतलेला आहे, मनगटामध्ये मनगटे आहेत, दंडामध्ये बाजूबंद घातले आहेत, कंठ शंखासारखा सुंदर आहे, त्याच्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. हनवटी अतिशय मोहक आहे, कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे, तुझी नासिका म्हणजे नाक सरळ आहे, भुवया धनुष्य कृती आहेत, तुझे डोळे कमला समान आनंददायक आहेत, उंच असणारं कपाळ आहे, त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे, केशराची उटी दिलेली आहे, त्याच्यावर तुझ्या आवडीचा असणारा बुक्का लावलेला आहे, सोनेरी रंगाचे कुरळे केस तुझ्या मस्तकावर आहेत, महादेवाची पिंड डोक्यावर घेतलेली आहे, त्याच्यावर मोर मुकुट धारण केलेला आहे, कानामध्ये मकराकार कुंडले आहेत, तुझे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत, दात रत्नांची उळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. असा सारखा डोळ्यासमोर तू दिसतो. सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप, गोड तुझे नाव, देई मज प्रेम नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊलिये हाचीवर देई, संचरुणी राही हृदय माझ्या. अशी अवस्था माझ्या चित्ताची झालेली आहे. माझं मन सारखं तुलाच पाहतंय, माझं मन सारखं तुझंच चिंतन करतंय. पण हे चिंतन कायमस्वरूपी टिकून राहिलं पाहिजे म्हणून माझं मन तुझ्या चरणाजवळ बांधून ठेव देवा. त्याच्याशिवाय हे जमणार नाही. अखंड तुझं चिंतन त्याने व्हावं याच्याकरिता हे मन एका जागेवर असलं पाहिजे. ही तुझ्या भक्तीची वाट सापडली. सगळे कामं करतोय मी, माझं मन तुझ्याजवळ लागलेलं आहे. सतत तुला अशा पद्धतीने हाका मारतोय. हे विटेवरी उभा नीट कटेवरी कर, विटेवरी उभा नीट कटेवरी कर, विटेवरी उभा नीट कटेवरी कर, विटेवरी
करी उभा नीट कटेवरी कर. तुका म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर. तुका म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर. येई गा तुम्हाय बापा पंढरीच्या राया. येई गा तुम्हाय बापा पंढरीच्या राया. पांडुरंग 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 पांडुरंग. हो पांडुरंग पांडुरंग भजन करा. पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल हो पांडुरंग. विठ्ठल ही कोण कमी कर. पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सगळं जग विसरून जावं आणि असं फक्त तुझं स्मरण राहावं. आणि ही भक्तीची वाट सापडलेली आहे. आता चुकून सुद्धा या वाटेमध्ये फाटे फुटू देऊ नकोस, एवढंच माझं मनोगत आहे. म्हणा. तुका म्हणे वाटे. तुका म्हणे वाटे. तुका म्हणे वाटे. हो तुका म्हणे वाटे. फुटू देऊ फाटे. नको फुटो देऊ फाटे. आले भागाचे करीतो तुझे नाम उच्चारितो. नको फुटो देऊ फाटे. नको फुटू देऊ फाटे. आले भागाचे करीतो तुझे नाम उच्चारितो. उच्चारितो. देवा, आता फक्त ही भक्तीची वाट सापडलेली आहे. हा भाव पोटात निर्माण झालेला आहे. याच्यात आता फाटे फुटले नाही पाहिजेत. अशीच त्यांनी ही वाट शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी राहू दे आणि तुझं अखंड चिंतन त्यांनी माझ्याकडून घडू दे. एवढीच माझी मागणी तुझ्याकडे आहे. आजचा मागणीचा दिवस आहे. इमानदारीनं मागणी सांगण्याचा मी निश्चित प्रयत्न केलेला आहे. काय मागावं, जे मागितल्यानंतर देवात आणि आपल्यात अंतर पडेल असं मागू नये. काय मागावं, ज्यानं कायमस्वरूपी देवाची आठवण होईल असं मागावं. म्हणून त्यांनी म्हणत तुकोबार आहे, आपल्या अंतर्गणातला भाव असाच टिकून राहावा असं मागणं मागतात. आता माझ्या भावा अंतराय नको देवा मागणं आहे महाराज. अखंड तुझं नाम मुखात राहू दे हे मागणं आहे. माझं मन दृढपणे तुझ्या चरणाजवळ त्यांनी बांधून राहू दे हे मागणं आहे. आणि मला ही भक्तीची सापडलेली वाट आहे, याच्यात आता अंतर पडू नये हे मागणं आहे. असे मागणे तुकोबार आहे भगवंताकडे त्यांनी महाराज मागतात. प्रसन्न झालेल्या भगवंताला तुकोबारांना ती मागणं आणि अशा पद्धतीने प्राप्त करून दिलं. दिव्य स्थिती प्राप्त झाली. अशी स्थिती या माध्यमातून आपल्याला पण प्राप्त होऊ शकते. कोणाकोणाला प्राप्त झाली माहिती आहे का? सांगू का? हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. 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 शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम.